मानसी मॅडमचा जो काही बर्थडे सेलिब्रेशन आहे ते करण्यासाठी आपण इथे सगळेजण जमलोय आहोत, त्याबद्दल तुमचे सर्वांचे पहिल्यांदा धन्यवाद. सो बघा, आपण मी थोडस मॅडम विषयी म्हणतेय की मॅडम, तुमचा आज वाढदिवस. तसा आयुष्यातले आणखी एक पर्व संपल्याचा दिवस. सख्या सोबतींसह आंबट गोड आठवणींचा दिवस. क्षणधुंद तरंग पुन्हा मनात साठवण्याचा दिवस. तरीही तुमचा वाढदिवस नव्या सोहळ्याचा दिवस. कारण आमच्या सदिच्छांसह नवरंग उधळण्याचा दिवस. तुमच्या आयुष्यातील नवा सुखांची चाहूल देणारा दिवस. निराशेला झटकून पुन्हा सावरण्याचा दिवस. तसे दिवस फार लहान असतात, वर्ष देखील अपुरे पडतात. काहीतरी कमवण्यासाठी, हरवलेले क्षण पुन्हा मिळवण्यासाठी, आयुष्यातील सुखांना अलगदपणे झेलण्यासाठी, नाजूक नव्या नात्यातील हळुवारपणा जपण्यासाठी. म्हणून होऊ दे हा दिवस. नव्या स्वप्नांचा दिवस, नव्या कर्तृत्वांचा दिवस, नव्या कीर्तीचा दिवस. नव्या शक्तीसह नव्या स्फूर्तीचा दिवस. नव्या प्रेरणेसह नव्या शब्दांचा दिवस. नव्या गतीसह नव्या प्राप्तीचा दिवस. आणि नव्या सदिच्छांसह नव्या सौख्याचा दिवस. नव्या सौख्याचा दिवस. सो हॅपी बर्थडे सो मच मानसी मॅडम. आपण सर्वांनी जोरदार वेलकम करूया आपल्या यंग डॅशिंग डायनॅमिक मानसी मॅडमचं. वेलकम मानसी मॅडम. थँक्यू सो मच वृषाली मॅम, थँक्यू सो मच. आणि खूप मोठं सरप्राईज दिलं, कारण तुम्हाला बिझनेस प्लॅन घ्यायला सांगितला होता, पण आज तुम्ही मीटिंग इकडे चेंज केली. पण खूप छान वाटतंय, कारण सगळे कॅमेरे ऑन दिसत आहेत आणि सगळे हॅपी चेहरे मला दिसत आहेत. तो थँक्यू सो मच. काल रात्रीपासून सगळ्यांचे एवढे छान छान शुभेच्छा येत आहेत, त्यासाठी खरंच खूप भारी वाटतंय मला. आणि थँक्यू सो मच. तो काय बोलू अजून. आज थोडस बोलेन आणि तुम्ही बोला, तुम्हाला सगळ्यांना बोलाय. आज मीटिंग अरेंज केले तर, पण मी एवढंच बोलेन की जेव्हा आज सकाळी स्वामींच्या मठात गेले होते, आपण नॉर्मली आपला वाढदिवस किंवा आपला जो पण चांगला दिवस आहे तो आपण तिथे जाऊन सुरू करतो. स्वामींना एकच सांगितलं की प्रत्येकाला भरभरून त्याला जे जे हवंय ते दे, आणि वी आर मोर मधून तुम्ही सगळे सुद्धा यशाची मोठी मोठी शिखरं गाठणार आहात. आणि त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असणार आहे. मी कायम तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे, पण सगळ्यांना म्हणजे तुम्ही सगळ्यांनी जर शक्ती लावली तर तुम्ही सगळेजण त्या शिखरावर पोहोचणार आहात. आणि प्रत्येकाला आपली स्वप्न पूर्ण करायचं आणि मोठं व्हायचंय. आणि याच्यासारखं म्हणजे तुम्ही सगळे सक्सेसफुल झालात तर याच्यासारखं मोठं गिफ्ट माझ्यासाठी काहीच नसणार आहे. सो थँक्यू सो मच. एवढ्या म्हणजे काही लोकांचे रिप्लाय द्यायचे राहिले असतील, कोणी विश केलंय तर राग मानू नका, पण मी प्रत्येकाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्यापैकी सगळ्यांना मी पर्सनलला पण रिप्लाय दिलेत आणि ग्रुपवर पण दिलेलं आहेत कमेंट्स. पण तरी कोणी राहिलं असेल तर सॉरी. आणि थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांनी एवढं भरभरून प्रेम दिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या वर्षभरात कधी कोणावर रागवले असेल, ओरडले असेल, किंवा ऑब्व्हियसली कामासाठीच ओरडते, पण तरी सुद्धा कधी कोणाला हर्ट झालं असेल तर माझ्याकडून खूप खूप सॉरी आणि थँक्यू. येस येस वृषाली मॅम. मॅडम, सॉरी अजिबातच म्हणू नका. कारण कसं आहे बघा, की तुम्ही ज्या वेळेला सॉरी म्हणता तर त्याच्या मागे एक तुमचं प्रेम लपलेलं असतं आणि ते आमच्या प्रगतीसाठीच बोलता हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं तुम्ही सॉरी अजिबात म्हणू नका, निदान आजच्या दिवशीसाठी. कारण हा तुमचा दिवस आहे आणि म्हणजे आपल्याला सुद्धा सगळ्यांना इतकं छान वाटतंय की आपल्याला त्या इतक्या सपोर्ट करतायत, त्यांच्या बिझी शेड्यूल मधून आपल्याला वेळ देत आहेत. तुम्ही कधीही त्यांना फोन केलात, जर बिझी असल्या तर त्या फोन कॉल उचलणार नाहीत, पण तुम्हाला आपणहून नंतर त्या कॉल करणार. म्हणजे ह्या मॅडमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या सगळ्यांसाठीच घेण्यासारख्या आहेत. सो प्रत्येकाने मॅडम सारखं बनण्याचा प्रयत्न करा. तुमचा सुद्धा वाढदिवस प्रत्येकाचा असा सेलिब्रेट केला जाईल. आणि ज्यांना कुणाला जर बोलायचं असेल तर त्यांनी हँड रेज करा, मी प्रत्येकाला बोलण्याची संधी देईल. तुमच्या ज्या काही फिलिंग्स आहेत मॅडम बद्दल, तुम्हाला काय वाटतंय आणि तुम्ही म्हणजे त्यांच्या सोबतचे दिवस कसे घालवलेत याबद्दल थोडंसं तुम्ही बोलणार असाल तर बोलू शकता. मी तुम्हाला अनम्यूट करण्याची संधी देईन. प्रत्येकाने हँड रेज करा.
मानसी मॅडम, मृणालिनी मॅडम अनम्यूट होत नाहीये, तुम्ही करू शकाल का? येस. मृणाली मॅम ट्राय करा. हो, झाले झाले. येतोय आवाज? उषा मॅडम, हा, उषा आवाज येतोय मॅडमला मी माझा? अनम्यूट केलेलं आहे. हो, येतोय मॅडम. हा. प्रत्येकाने हँडरेज करायचे आहेत. हँडरेज करा, कोणाला बोलायचं आहे. उषा मॅडम. एक मिनिट, झालं? हो झालं. येस, बोला मॅडम. गुड आफ्टरनून. हॅपी बर्थडे मानसी मॅम. थँक्यू. गुड आफ्टरनून सगळ्यांना. आणि आज मला ते पण एक दिसतंय की मृणाली मॅम काउंट साठी सगळ्यांना बोलतायत की लवकर करा, लवकर जॉईन करा. पण आता माझ्या लक्षात आलं की आज संडे आहे आणि सगळ्यांना मीटिंगची सवय नाहीये, नाही तर अदरवाईज आपली मीटिंग 100ची सहज फुल होते. पण कदाचित आज संडे असल्यामुळे कोणाचं लक्ष नाहीये किंवा बऱ्यापैकी आज मीटिंग नसते, हे सगळ्यांच्या डोक्यात असावं. पण तरी सुद्धा जे 114 लोक कनेक्ट झालेत, सो त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि येस, उषा मॅम बोला. आज ऑलरेडी मी अगोदर कविता लिहिली होती मानसी मॅडमसाठी. ती त्यावेळेस मी अशी शब्दात मांडली होती. आज मी शब्दामध्ये बोलतेय, काही चुकलं तर माफ करा, स्पेशली मानसी मॅडमला. एक मानसी मॅमची छोटीशी कविता आहे की मी मानसी त्या बांधावरती, म्हणजेच आपल्या वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या बांधावरती एकटीच उभी होती, पण खंबीरपणे. मी मानसी त्या बांधावरती, म्हणजेच वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या बांधावरती एकटीच उभी होती, पण खंबीरपणे. मी मानसी एक लहान रोपटे लावलं होतं माझ्या अंगणी, पण आज ते रोपटं वटवृक्षाप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मी मानसी आज लहान रोपटं आज अंगणामध्ये माझ्या लावलं होतं, ते आज एका मोठ्या वटवृक्षाप्रमाणे वाढत आहे. आधी त्यावरती होती मोजकीच पानं आणि बोटांवरती मोजता येतील इतकीच त्यावरती माणसांची दाटी होती. आधी होती त्यावरती मोजकीच पानं आणि बोटांवरती मोजता येतील इतकीच त्या माणसांची दाटी होती. रोज पहाटे एक उमेदावर मी उभी राहायची, रोज पहाटे एका उमेदीवर उभी राहायची आणि एक एक माणसाला फांद्याप्रमाणे जोडत गेले. त्या एक एक माणसाला वटवृक्षाच्या फांद्याप्रमाणे जोडत गेले. त्या वटवृक्षावर आता असंख्य फांद्या आणि पानांनी जन्म घेतला आहे. त्या वटवृक्षावर आता असंख्य फांद्या आणि पानाने जन्म घेतला आहे. त्या प्रेमळ आणि दाट छायेत आजही खेळत आहे आरती, विभूती, मृणालिनी, साक्षी, माधुरी, एकता, प्राजक्ता, जान्हवी, सायली आणि मी उषा. अशा असंख्य गोड आणि त्याचबरोबर त्यांच्यासारख्या जिद्दी बनवलं आहे त्यांनी. नुसतं गोड नाहीये, तर त्यांना खूप खंबीर आणि जिद्दी बनवण्याचं काम आज मानसी मॅडमने केलं आहे. आणि वाट सरूंना त्या वाटही दाखवतात. त्याचबरोबर सर्वांना घट्ट मिठीत ठेवून आपल्या लेकरांना खंबीर उभं करण्यास आजही मी मानसी त्याच बांध्यावरती, म्हणजेच वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या बांध्यावरती उभी आहे. आज माझ्या वटवृक्षाप्रमाणे माझ्या लेकरांना घेऊन खंबीरपणे. सो हॅपी बर्थडे मानसी मॅम अँड गॉड ब्लेस यू. स्वामी समर्थ तुमच्या सगळ्या इच्छा, सगळं जे काय तुम्ही विचार केलाय, ड्रीम्स केले, ते पूर्ण करू आणि त्याचबरोबर ती शक्ती आम्हालाही देऊ, ही स्वामी चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच उषा मॅम. एवढी जबरदस्त पोएम तुम्ही सादर. गोष्ट म्हणजे एकच सेकंड. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा ती कविता करवता तेव्हा खरंच माझा प्रवास डोळ्यासमोरून गेला. कारण त्या कवितेतच इटसेल्फ सगळं आलं की एकटीच उभी होते. कारण जेव्हा जर्नी सुरू झाली तेव्हा एकटीच होते. एक एक जोडत गेले आणि आज तुम्ही सगळे वटवृक्षाप्रमाणे आहात.
आपली टीम एवढी मोठी झाली आणि अजून खूप मोठी होणार आहे टीम. सो आता माझी अशी इच्छा आहे की जसं आज तुम्ही सगळेजण एवढे आहात की जे माझ्याकडे बघताय, असं तुमच्या प्रत्येकाकडे तुमच्या टीमने बघितलं पाहिजे. असे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात जे माझ्या आयुष्यात दिवस आहेत ते तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आले पाहिजे आणि एक इंडिव्हिज्युअल लीडर म्हणून तुम्ही सगळेजण बाहेर आले पाहिजेत आणि तुमच्याकडे लोकांनी एक आदर्श म्हणून बघितलं पाहिजे. सो त्यासाठी सगळ्यांनी काम करायचंय आणि मस्त काम करायचंय. येस उषा मॅम, तुम्ही करताय आणि थँक्यू सो मच इतक्या सुंदर कवितेसाठी. थँक्यू. प्रत्येकाने हँड रेज करायचा आहे. मी भक्ती पांचाळ मॅमना अनम्यूट करते. मॅडम म्यूट झाल्यात आहात का तुम्ही. भक्ती पांचाळ मॅम? बघा. आई बोला. केलंय. हॅलो. हा, बोला बोला. येते का मुन्नानी मॅडम? हो, येतोय आवाज. बोला मॅम. हाँ, विश यू मैनी मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे मानसी मैम, और आप थँक्यू. हमेशा में रहना। यस यस, भगवान और आप आप भी करे। बहुत स्ट्रांग है, तो आपके जैसे स्ट्रांग लीडर्स मुझे चाहिए और बहुत अच्छा आप भी काम करना और थैंक यू आपके विशेष के लिए. थैंक यू मैम। अच्छा, मुझे जो भी अनम्यूट करके बोलेगा उससे प्रॉमिस चाहिए आज बर्थडे के दिन कि आप क्या करने वाले हो आगे. अगले मुझे चैलेंज चाहिए, अगले बर्थडे तक आप लोग कहाँ पे होगे, आप लोगों में क्या चेंजेस रहेगा. भक्ति मैम, फिर से अनम्यूट करना पड़ेगा. देखिए हो रहा है क्या. करते करते. त्या परत त्यांचा हँड रेज हे झालाय ना, डाऊन झालाय ना. मला दिसतंय. हा ट्राय करा मॅडम. केलेलं आहे मी. हा मॅम, केलंय. भक्ती मॅडम. भक्ती मॅम बघा करून. हॅलो. झाल्यात का? एक मिनिट मॅडम. आता ट्राय करा मॅडम. भक्ती मॅम ट्राय करा. हा, झाले. हाँ, झालं झालं. पूरा करना। बोला बोला. और मैं पूरी दुनिया घूमना चाहती हूँ और मेरी मम्मी के साथ। तो अगले साल तक आपकी ये विश पूरी हो जाएगी, राइट. थैंक यू मैम। इतना काम हमको करना है वीआर मोर में, लेकिन नहीं नहीं, करेंगे मैम, करेंगे। जानवी मैम और मुलानी मैडम है ना, और आप भी हो साथ में। यस यस. थैंक यू सो मच. यस, विभूती मॅमना विभूती मैम. विभूती मॅमना करते अनम्यूट. बघा विभूती मॅम होतात. हा, झालं. हॅलो. हो, त्याच्यामुळे आम्ही हॅपी बर्थडे मानसी मॅम. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. कुठे चालली फौज. त्यांनी नवीन दाखवायला आणलंय. आशीर्वाद असू द्या. येस येस, नक्कीच नक्कीच. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. येस. आणि मला तुम्ही आता जरा घाईत डेमोसाठी दिसताय, पण मला तुम्हाला काय आवडलंय. प्रॉमिस काय कोण कोण आहे. मला चष्मा लावावा लागेल. नेक्स्ट बर्थडेला ग्लोबल नाही, आपलं हे सिल्वर गोल्ड. ओके ओके. टीम साईज सांगायची. टीम साईज माझे 5,000 असतील, माझे 2,000 असतात. गोल्ड सिल्वर नको. तुमचा आशीर्वाद आमच्या कायम पाठीशी ठेवा. नक्कीच आहे. मस्त छान सगळे काम. मला वाटतं डेमोसाठी. येस. ओके, थँक्यू सो मच मॅम. वन्स अगेन हॅपी बर्थडे. बाय बाय. एन्जॉय. थँक्यू विभूती मॅम. येस विभूती मॅम. स्नेहा तांबोळी मॅमना करते मी अनम्यूट.
ज्यांना बोलायचंय त्यांनी पटापट hand मला raise मला करा. मला असं वाटतं विभूती मॅम घाईत होत्या म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला जर काही गोष्टी आवडतात की नाही मानसी मॅडम हे असं आहे हे आम्हाला तुमच्यातलं आवडतं तर तुम्ही मध्ये काय चेंजेस करणार आहात आणि तुम्ही पुढच्या वर्षभरामध्ये काय करणार हे ऐकायला मला जास्त आवडेल. विश तर तुम्ही सगळ्यांनी केलंय पण आज जर आपण मीटिंग घेतलं तर आपण काहीतरी असं वेगळं करूया काहीतरी वेगळं ठरवूया. काय वाटतं? येस मॅम, बरोबर आहे. बोला स्नेहा मॅम, तुम्हाला काय वाटतंय मानसी मॅम बद्दल, किंवा तुम्हाला काय करायचं आहे, तर ते तुम्ही बोलू शकता मॅम. पहिले मॅडम तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि नक्कीच आता ब्रॉन्झ झाले मी, पण मला टीम मधून जास्तीत जास्त ब्रॉन्झ पदापर्यंत आणणारी लोक काढायची आहेत आणि एलडीपी मध्ये जास्तीत जास्त लोक मी आता आणणार आहेत. म्हणजे मी सुरुवात केलेली आहे, माझं रिपर्चेस झालंय, पण आज मी 6 जणींशी बोलले आणि 6 जणी रेडी आहेत माझ्याबरोबर आता यायला. आणि नक्कीच पुढच्या नेक्स्ट म्हणजे 3 महिन्यामध्ये अजून पुन्हा मी सिल्वर होईन, पण माझ्या अंडर ज्या आहे त्याच्यातून जास्तीत जास्त ब्रॉन्झ पदापर्यंत आणण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. आणि तुमच्यासारखं थोडस एक 10% तरी तुमच्यातले काहीतरी गुण माझ्यात यावे याचा नक्कीच प्रयत्न करेन. थँक्यू स्नेहा मॅम. येस, हा पहिला गुण तुमच्यामध्ये आलाय ना. कोणता सांगा बरं आणि मृणाली आता मॅम? कोणता गुण आला पहिलाच त्यांच्यामध्ये सांगा बरं मृणाली मॅम? लीडरला फॉलो करतायत आणि त्यांनी खरं बोलल्यात त्या. खरं बोलल्या नाही, त्या बोलल्या ना एलडीपी ला मी एवढी लोक घेऊन येते. हा ते तर मानसी आहेच. मॅडमची सवय आहे. आज सकाळी प्रिया मॅमचा फोन झाला Yes. की मी ग्रुपमध्ये टाकते की मुंबईला एलडीपी आहे, मॅम असतील कदाचित मीटिंग मध्ये. मी म्हटलं नाही थांबा मॅम मी फुल करणार तो काउंट. सो ही माझी म्हणजे अशा सवयी जर तुम्ही घेतलात तर खरंच खूप त्याचा फायदा होईल. कारण पहिल्यापासून जेव्हापासून मी जॉईन झाले मला ही सवय आहे की पहिला कुठलीही ट्रेनिंग लागली कुठलाही हे लागला तर सगळ्यात जास्त काउंट हा माझा आपले असतो. लोक पाहिजे. तर Yes. ओव्हरऑल तुम्ही सगळे मिळून येतो. पण आता हो. तुमचं कसं आहे, मला तुम्ही सगळे जण आहात पण तुम्हाला तुमची प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल टीम आहे. ऑब्व्हियसली मृणालिनी मॅमने त्यांची 50 लोक आणली तर त्याचा फायदा निलांगी मॅमना मिळणार आहे का? नाही No. मिळणार आहे. किंवा शशिकला मॅमना मिळणार नाही. सो तुम्हाला तुमची टीम बघायची आहे की किती जास्तीत जास्त लोक आपण आणू शकतो. ओके. आणि स्नेहा मॅडमनी तो एक गुण घेतलाय. सो जर तुम्ही तो गुण घेतला आणि कंटिन्यू जर तो ठेवला तर पुढच्या वर्षी तुम्ही अगदी गोल्डच्या सुद्धा पुढे जाऊ शकता. इतकी व्हीआर मोर मध्ये ताकद आहे. ओके. सो नेक्स्ट थँक्यू. पण नाही मी आता चालले, आता आपल्याला चालले डिसेंबरच्या अगोदर सेशनसाठी. goal करू शकताय आरामात. Yes. आरामात. ओके. सेशनसाठी चालले आता मॅडम मी. आपट्याला चालले आता मी जस्ट. 4-5चं सेशन आहे त्यासाठी चाललो इथून. येस सुचित्रा मॅमचा फोन आला होता मला. तो मस्त करा, छान. थँक्यू. ऑल द बेस्ट मॅम. थँक्यू. हा, हँड डाऊन केला तरी चालेल मॅम. आता श्रद्धा हो. मुंडके Unmute करा. अनम्यूट करते आणि बाकीच्यांनी सुद्धा हँड रेज करायचे आहेत. तोपर्यंत हँड रेज करा. श्रद्धा मॅम बघा. येतोय माझा आवाज? येस हो येतोय. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मानसी मॅम. खूप Thank मस्त you. वाटतं. रात्रीपासून आपण एकत्र आहोत 12 वाजल्यापासून. मस्त वाटलं रात्रीच्या मीटिंग मध्ये पण. आपण जवळजवळ 2 मिनिटांमध्ये जवळजवळ 28 ते 30 माणसं जॉईन झाली. म्हणजे एवढी लोक तुमच्यावर प्रेम करतायत. एवढं तर आहे ते मी तर करतेच आहे आणि आपली टीम तर करतेच आहे. माझ्याकडून मी हा शब्द देते, जसं तुम्ही बोलताय की एलडीपी सगळं तुम्हाला थोडंसं सगळे एलडीपी बाबत का बोलतायत, कारण एलडीपी मध्ये आपण जे शिकून बाहेर पडतो ना ते आपल्याला माहिती आहे. मग आपल्याकडून त्यांना जे लोक नवीन आहेत ते लोक अजिबात एलडीपी नाही केलं, त्यांना आज समजेल की एलडीपी काय असतो. त्यासाठी मी बोलते एलडीपी खूप छान आहे. आपण खूप म्हणजे आता जी मी बोलते ना तेवढं पण मी बोलू शकत नव्हते कॅमेरा ऑन करून, पण आता तेवढा कॉन्फिडन्स लेवल आलेला आहे. आणि हा कॉन्फिडन्स लेवल फक्त आणि फक्त मला माझ्या सर्व लिडरनी आणि मानसी मॅडमनी दिलाय. आणि मानसी मॅडम बोलतात जेवढी लीडर आपल्या ह्याला एलडीपीला लोक आपण बसवणार तेवढी आपली ग्रोथ चांगली आहे. मग मला स्वतःला असा अभिमान वाटते की मी आज माझ्या टीम मधून जवळजवळ 30 नावं काढली आहेत आणि त्याच्यातून 11 जणांचं रिपर्चेस मी करून घेतलंय. आणि आता 2 दिवसामध्ये टोटल तेवढी 29-30 नावं कम्प्लीट करणार एवढं मी ध्येय केलं. आणि एवढी माणसं मी घेऊन येणार माझ्या एलडीपीला, एवढं मी शब्द देते तुम्हाला. आणि पुढे जाऊन तुम्ही जे माहिती आहे की मी ग्रोथ कशी वाढवू शकते किंवा माझं काय मोटिव्ह आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मला लवकरात लवकर व्हीआर मोर मधून भरपूर अचिव्हमेंट घ्यायच्या आहेत. आणि व्हीआर मोर मध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी व्हीआर मोर मध्ये राहणार, हा माझा शब्द आहे तुम्हाला आजच्या दिवसात. थँक्यू सो मच मानसी मॅम. वन्स अगेन मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे.
लव्ह यू मॅम. थँक्यू सो मच श्रद्धा मॅम. येस, वी आर मोर सोबत आपण सगळे आहोत. काही गेलेल्या लोकांनी सुद्धा आज मला सकाळी फोन केलेला आहे. सो ठीक आहे, म्हणजे आपण जेव्हा 100% विश्वास ठेवतो आणि आपण जे काम करतो त्याच्याबद्दल जेव्हा आपण इमानदार असतो ना, तेव्हा सक्सेस आपल्याला मिळतच. जेव्हा आपल्या मनामध्ये ना थोडं जरी इकडे तिकडे झालं ना, तुम्ही हल्लात, तर तुम्हाला ती गोष्ट मिळणार नाही. जेव्हा तुम्ही 100% विश्वास ठेवणार आहात तेव्हा थोडं लेट होईल, मी म्हणत नाही. म्हणजे आता वृषाली मॅमचा टर्न येईल तेव्हा त्या बोलतील, पण त्या LDP ला इमोशनल झाल्या होत्या, कारण खूप वेळा बऱ्याच वेळेला आमचं बोलणं झालं होतं आणि तेव्हा त्या म्हणत होत्या मॅडम, आणि मला दिसत होतं की त्या खूप प्रयत्न करतायत. मॅडम मी खूप प्रयत्न करते पण टीम काम करत नाही. मी नेहमी त्यांना सांगायचे प्रयत्न करत राहा, एक दिवस तुमचा असणार आहे. आणि आताचा जो कोल्हापूर LDP झाला त्यात सगळ्यात जास्त लोक ही वृषाली मॅमचे आले होते आणि खूप छान असं त्यांना रिस्पॉन्स आला. सो तिथे जेव्हा त्यांना आठवण करून दिली तेव्हा त्यांचे डोळे भरले, कारण त्यांना ते जाणवलं की येस, आज माझा दिवस सुद्धा आलेला आहे. आणि अजून मी सांगेन की ही तर सुरुवात होती. अजून भविष्यामध्ये अख्खे एकेका लीडरचे LDP लागणार आहेत. श्रद्धा बुरके मॅडम, वृषाली काळे मॅडम, एकेका लीडरचे एक संपूर्ण LDP लागणार आहे. आणि याच्या तयारीसाठी तुम्ही लोक रेडी राहायचंय. ओके, थँक्यू हो, मॅम. नक्कीच मॅडम, असं होईल. बरोबर आम्ही सांगितलं प्रत्येक जण मॅमने. त्याच्यासाठी आणि प्रयत्न बोला वृषाली मॅम, बोला. करणारच आहोत. हा, नाही, मॅडमने सांगितलं ते बरोबर आहे. खरंच की त्यावेळेला मला कळालं की ज्या वेळेला माझी लोक जास्ती होती त्यावेळी त्याचा फायदा मला कसा होणार आहे. आणि ती लोक सगळी चार्ज झालेली आहेत आणि आता बऱ्यापैकी काम करतायत. म्हणजे बासू सरांनी जे काही टेक्निक्स सांगितले ते सगळे टेक्निक्स वापरून जॉईनिंग पण येत आहेत. सो प्रत्येकाने, जसं आता श्रद्धा मॅडमनी सांगितलं, मानसी मॅडमनी सांगितलं, तसं प्रत्येक लोकांना LDP ला न्यायचा प्रयत्न करा, ज्याच्यातून तुमची टीम सुद्धा वाढणार आहे. ओके, नेक्स्ट प्रतिभा प्रसादे मॅडमना अनम्यूट करा मॅडम. हो मॅम, करते. केलंय. प्रतिभा मॅम बघा. येस, हो, चालेल. थँक्यू मॅम मला बोलायची संधी दिल्याबद्दल. मी मानसी मॅमना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. त्यांना दीर्घायुष्य, आरोग्य संपन्न, सुखी, समृद्धी जीवन लाभो आणि त्यांना जे जे चांगलं पाहिजे आयुष्यात ते सगळं मिळो, अशी शुभेच्छा आहे मला त्यांना. आणि मी मानसी मॅमचा एक आदर्श घेते. मी नवीनच आहे आपलं तुमच्या कंपनीमध्ये, म्हणजे आता जॉईनिंग केलं. आपल्या कंपनीमध्ये सॉरी, अजून म्हणजे मी काही काम विशेष केलं नाही म्हणून मला अजून असं म्हणजे जरासं लो फील होतंय. पण मी ना मॅडमचा, मानसी मॅमचा सुरुवातीपासून युट्यूबवरचा जो व्हिडिओ आहे डेमॉन्स्ट्रेशनचा, तो नेहमी बघून 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 मी डायरेक्ट फर्स्ट डेमो 15 बायकांसमोर केला. म्हणजे आमच्या रिलायन्स वुमन्स मेनस डे म्हणून एक कार्यक्रम असतो. मग त्याच्यामध्ये मी डायरेक्ट 15 बायकांसमोर, तरी 15-20 जणींसमोर पहिला डेमोच माझा मोठा झाला होता. अशी मी 1-2 केले. मग बाकी माझी सुरुवात तशी हळूहळूच आहे, पण मी प्रयत्न करायला लागले करायचा आपल्या कंपनीसाठी. आणि मी तुमचा तो कॉन्फिडन्स मला तुमचा व्हिडिओ बघून बघून आला युट्यूबवरचा. हा मी तुमचा आदर्श घेतलाय. मानसी मॅमचे कॉन्फिडन्स. थँक्यू मॅम. नागपूरवरून आहात ना? नाही, मी पुणे पिंपरी चिंचवड. पुणे. कोणाच्या अंडर आणि आहात? मला पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये फ्रँचायझी काढायची खूप इच्छा आहे. माझा आणि तुमचा बर्थडे एकाच दिवशी आहे. मी पुढच्या बर्थडे पर्यंत हा प्रयत्न करीन. आज पण माझा पण बर्थडे. सो मॅम ना विश करा पहिलं सगळ्यांनी. हॅपी बर्थडे मॅम. हॅपी बर्थडे मॅडम. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मॅम कोणाच्या अंडर आहात प्रतिभा मॅम? विशाली काळे मॅडम मॅमच्या माझ्या टीम मधून आहे. वृषाली मॅमच्या. Okay. अरे वा. पिंपरी चिंचवडमध्ये आपली फ्रँचायझी काढायची माझी खूप इच्छा आहे. मी Yes, आता yes. एक दोन बॉक्स विकते. आता असे बॉक्स भरून मी दुसऱ्यांना द्यायची माझी खूप इच्छा आहे. हा, हे मी येस येस, प्रयत्न नक्की. करेन पुढच्या बघा, फ्रँचायझी घेण्यासाठी आपल्याला पहिली तिथे मोठी टीम बनवायची आहे. हो, तेच सुरुवात. येस येस. तो पुढच्या वर्षीच्या आपली अशी मीटिंग असेल ना, तेव्हा तुम्ही सांगाल की येस मॅम, मी हे करून दाखवलंय. है ना? आपल्या बघा, जेव्हा अनघा मॅम आपली कोल्हापूरची सुरुवात झाली होती तेव्हा अनघा मॅमनी ही इच्छा बोलून दाखवली होती. पण मी तेव्हा त्यांना तेच सांगितलं की बघा, आपण फ्रँचायझी घेतली तर आपल्याकडे प्रोडक्ट घ्यायला कोण येणार? तर आपली टीम असणं गरजेचं आहे ना. प्रोडक्ट कोण घेणार? त्यांना म्हटलं एवढी मोठी टीम तुम्ही लोकांनी कोल्हापूरला उभी करा की कंपनीला तुम्हाला फ्रँचायझी द्यावी लागेल. आणि बरोबर एक 1 ते 1.5 वर्षामध्ये आपली कोल्हापूरमध्ये एवढी मोठी टीम झाली की आपली फ्रँचायझी झाली आणि अगदी टॉप मोस्ट बिझनेस करते कोल्हापूर फ्रँचायझी. सो अशाच पद्धतीने पुण्याला तर माझी बऱ्याच जणांना माहिती आहे. पुणे माझी खूप मोठी इच्छा आहे की पुणे खूप डेव्हलप व्हावं. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मी येते. मला इथं काढायची फ्रँचायझी. नक्की नक्की नक्की. मी खूप टीम मोठी म्हणजे इच्छा व्यक्त केली आहे, पण मी प्रयत्न करेन त्यासाठी.
येस येस नक्कीच मॅम. वृषाली मॅम आहेत सोबतीला, आम्ही सगळे आहोत. हो आहे. त्या तर नेहमी सपोर्ट करतात. नेहमी फोन केल्या मला लगेच रिप्लाय करून खूप समजून सांगतात. छान सपोर्ट करतात मॅम. येस 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 मॅम. मॅडम येस. त्यांच्याबद्दल एक छान काम सांगायचं आहे की करा. 2 महिने झालं त्या जॉईन झालेल्या आहेत. पण बऱ्याचदा प्रयत्न करतात, पण अजून त्यांना सक्सेस आलेला नाही. पण वेळोवेळी त्या माझं मार्गदर्शन घेतात आणि त्याच्यासाठी खूप छान प्रयत्न करताय. आणि जेव्हा आपला बासू सरांचा LDP झाला, तर त्यावेळेला त्यांना नाही यायला जमलं. पण आपले जे काही फोटो आणि फीडबॅक ऐकल्यानंतर त्यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली की नेक्स्ट LDP तुम्ही न सांगता मी करणार आहे. म्हणजे हा आपल्या फक्त फीडबॅकचा ह्या परिणाम मुंबईला आम्ही त्यांच्यावरती पण भेटू. झालेला आहे. ह्या मुंबईला हो. 7 तारखेला 7-8ला. मी बोलले आणि मॅडम. दुसरी गोष्ट म्हणजे मॅम तुमच्या लीडरकडे बघा, त्यांनी मी जेव्हा जॉबला होते, म्हणजे माझी अगदी सुरुवात होती जेव्हा वृषाली मॅम जॉईन झालेल्या, आणि मी अगदी लंचमध्ये त्यांच्याशी बोलायची. त्या मला विचारायचं, मॅडम आता मला ब्रॉन्झ व्हायचंय, मी काय करायला पाहिजे, मी कसं करायला पाहिजे. आणि खूप वेळा पडल्यात, पुन्हा उभ्या राहिल्यात, पडल्यात, पुन्हा उभ्या राहिल्यात. सो सक्सेसच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी होणं हे स्वाभाविक आहे. ते झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे अपयश आलं तरी खचून जायचं नाही, आपल्याला मोठं काम करायचंय. ओके. म्हणूनच कधी कधी मध्ये मध्ये मी व्हिडिओ टाकत असते तुम्हाला मोटिवेशन द्यायला. मी सगळे बघते हे मॅम व्हिडिओ येस तर मला इथं कोण सुट्टीला नाही तसं माझ्या ह्या भागात तर मी हा, मग काय करायचं कोल्हापूरमधूनच मागवते सगळे प्रोडक्ट. सोबतीला नाही, मग आता काय करायचं सांगा बरं प्रतिभा मॅम. तुमच्या सोबतीला कोण नाही, मग तुम्ही काय केलं पाहिजे सांगा मला. करायचं स्वतःच प्रयत्न प्लीज सोबत करायचे. ना आपल्या सोबतीला आता शोधा 4-5 जणी, आणि शोधायच्या. हा. मस्त 5-6 जणी मिळून सुरू होऊन जायचं अख्खा चिंचवड पुणे तयार करा. बरोबर. तयार करायचं. टीम अशीच बरोबर आहे होते. मॅडम. सुरुवात मी Thank you. मी परवाच्या दिवशी पण पूर्ण दुपारच्या मीटिंग का रात्रीच्या मीटिंग मध्ये सांगितलं की संघर्ष करताना आपण एकटेच असतो. संघर्ष करताना आपल्यासोबत कोणी, भले मी आहे, मृणाली मॅम आहेत, वृषाली मॅम आहेत, सगळे आहेत, आम्ही सपोर्टला आहेत. पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल फील्डवर असता, तुम्ही काम करत असता, तेव्हा तुम्ही एकटे असता. संघर्षामध्ये आपण एकटे असतो. जेव्हा आपण सक्सेसफुल होते ना, तेव्हा भीड जमा होते. ओके. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्ही सगळेजण होते का? तेव्हाचा माझा बर्थडे आठवते, होते का तुम्ही सगळेजण विश करायला? नव्हते ना. सो ती जर्नी केली, तेवढ्या लोकांना भेटले, तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचले, म्हणून आज तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं मला मिळाली. आणि सगळेजण म्हणतात की नेटवर्क मार्केटिंग मुळे काय मिळतं किंवा काय, तर मी सांगेन बाकीच्या नेटवर्क मार्केटिंगचं मला माहित नाही, पण VR मोरने मला पैसा तर दिला, रिस्पेक्ट दिला, पण तुमच्यासारखी एवढी सुंदर आणि प्रेम करणारी माणसं दिली. आज म्हणजे बघा, आज आपण मी माझ्या मिस्टरांना सकाळी म्हटलं मंदिरात जाताना की बघा आज VR मोर मध्ये असल्यामुळे मला फोन अक्षरशः मला असं वाटतं कोण राहायला नको, म्हणून मी चेक करते. सकाळपासून बसले, आता मीटिंगच्या अगोदरपर्यंत मी चेक करते कंटिन्यू मेसेज. आणि मेन काय, जे ग्रुपवर येत आहेत ते सोडून जे मेसेज येत आहेत ते नंबर माझ्याकडे सेव्ह नाहीयेत, खाली खाली टीम मधून येत आहेत. सो त्यांना सुद्धा रिप्लाय देणं, ते कोणाच्या ह्याच्यातून आहे ते करणं, ह्याच्यातच सगळा वेळ गेला. मग एवढी प्रेम करणारी माणसं, एवढी सोन्यासारखी माणसं फक्त आणि फक्त VR मोर मध्ये मिळाले. आपल्या फॅमिलीमधून तरी आपल्याला एवढं कोण बर्थडे विश करतं आपल्या फॅमिलीमधून सांगा? आपला भाऊ, आपले आई वडील, झालं केक आणला, कापला, संपला विषय. बरोबर की नाही? ते पण आता जसं जसं फॅमिली मोठी होते, म्हणजे आपल्या लग्नापर्यंत किंवा लग्न झाल्या झाल्या ठीक आहे, नंतर भावाचं लग्न झालं, त्याची मुलं बाळं, आपल्या बहिणींची मुलं बाळं, ह्याच्यामध्ये ते सुद्धा होत नाही. होतं का? पण आज तुम्ही सगळेजण एवढा वेळ काढून आहात. सो हेच आपलं यश आहे, आणि हे असंच यश तुम्हा सगळ्यांना सुद्धा मिळणार आहे. थँक्यू प्रतिभा मॅम. आणि मला ऐकायला आवडेल जेव्हा कधी परत मीटिंग असेल तेव्हा मॅम माझी फौज इकडे तयार होते. ओके. येस मॅम. येस, राणी मॅम ना करा. मॅडम म्हणाले ना ते बरोबरच आहे की जेव्हा आपण VR मोर मध्ये येतो तेव्हा खूप सारी प्रेम करणारी माणसं भेटतात, आणि तो वाढदिवस आपला स्पेशल होतो. कारण माझा सुद्धा मागच्या आठवड्यातच बर्थडे झाला, तर मी त्यावेळी आठवलं की ह्याच्या आधी कधीच मला एवढे मेसेज येत नव्हते, पण जेव्हापासून VR मोर मध्ये आलेले आहे तेव्हापासून मेसेजवर मेसेज. म्हणजे त्या दिवशी मोबाईल खाली ठेवतच नाही आपण, म्हणजे इतकं आपण त्याच्यामध्ये व्यस्त होतो ना, त्याला मेसेज कर, त्याला मेसेज कर. सो हे प्रेम हे आपल्या सगळ्यांकडून मिळतं, आणि हे फक्त आपल्याला शक्य झालेलं आहे VR मोडमुळे. बरोबर मॅम. राणी मॅम ना. येस मॅम. राणी मॅम बघा, अनम्यूट करा. अनम्यूट करा मॅम. राणी मॅम. हा, नमस्कार मॅम. मानसी मॅम नमस्कार. नमस्कार. मी कॅमेरा व्हिडिओ ऑन ऑन करा केल्याशिवाय मॅडम. बोलत नसते. कॅमेरा.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चेहरा मॅम. दाखवा, चेहरा, नाहीतर विश. चेहरा 1 मिनिट. बरोबर ना? सगळ्यांना बघायचं ना कोण आहेत. हो कौन है मॅम ये बरोबर रानी, हमारी रानी. करणार. हा येस. म्हणून नको आता. हे काय त्यांचा हात हाताचं फ्रॅक्चर झालेला आहे. झलक हात दाखवली फ्रॅक्चर फक्त, झाला. झलक दाखवली फक्त. राणी मॅम ना खूप जास्त उड्या मारतात. कधी हो. पाय कधी हात. हात फ्रॅक्चर झालाय का? हो हो. अरे हो वा. हो. ठीक आहे, ठीक आहे. मॅम बोला, मला बोला. फक्त असं एकच असं म्हणावं असं वाटतंय की खरोखर म्हणजे मानसी मॅम म्हणजे एक पारिसच आहेत. परीस म्हणतो जो आपण तसं, की जसं ज्याला तुम्ही असं टच करता त्याचं ते सोन्यात आणि ह्याच्यामध्ये रूपांतर होतं ना. म्हणजे जसं मॅम आम्ही तुमच्यामध्ये म्हणजे ह्या प्लॅटफॉर्म मध्ये जसं आलेलो आहे तसं आमच्यामध्ये खूप चेंजेस झालेले आहेत. म्हणजे खूप आमचं कॉन्फिडन्स लेवल पण वाढलेलं आहे आणि म्हणजे एवढं आता काय म्हणायचं मला फक्त आता एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आणखीन तुम्ही असंच ज्या वरच्या पोस्ट आहेत त्या सगळ्या तुम्हाला मिळाव्यात आणि तुमची साथ, तुमचं मोटिवेशनल आणि तुमचे आशीर्वाद हे सगळं आम्हाला मिळावं. येस, थँक्यू सो मच. मी वरती जायला, तुम्ही खालून वरती यायला हवंय. हो नक्की हा, नक्की. तुम्ही आम्ही तुम्ही पुढच्या याला आहोत. गोल्ड हा मध्ये तुम्ही आहोत आम्ही. येस, तुम्ही गोल्ड झाले की आम्ही बरोबर वरती जाणार. ओके. हा ते पोस्ट मॅम पोस्ट येस येस येस. वरच्या सगळ्या पोस्ट तुम्हाला मिळतात. थँक्यू. मृणालिनी मॅम ना, येस मृणालिनी येस. मॅम, मृणालिनी मॅम. मृणालिनी मॅम ना केले मॅम. हेलो मैम, हैप्पी बर्थडे हॅलो, थँक्यू माय गुजरात मैम। क्वीन. यस मैम, आप बस हमेशा खुश रहो और ऐसे ही सक्सेस हो अपनी लाइफ में और आपकी हेल्थ बहुत अच्छी रहे और ऐसे ही आप हमें सपोर्ट करते रहो। और मैम आपके बर्थडे के दिन मैं ये प्रॉमिस करना चाहती हूँ कि गुजरात में हम इतना काम करें, इतनी टीम आगे बढ़ाए कि जो हमारे नासिक में हमारी कंपनी का सेलिब्रेशन हो रहा है वो अब हमारे गुजरात में हो अरे और वाह, एनडीपी भी हो और आप सबको हम गुजरात में इनवाइट करें तो इतना हम पक्का काम करेंगे और हमारी टीम इतनी आगे बढ़ाएंगे मैम। थैंक यू मृणालिनी मैम. यस, मुझे कल अपने रिपल मैम का भी मैसेज आया है कि मैम कभी आ रहे हो वडोदरा, तो जल्दी ही आने वाली हूँ मैं 20 तारीख के बाद. बट आप तब तक यस मैम अच्छे पक्का। से टीम बनाओ. और ये अगर हम खुद से चैलेंज लेते हैं ना, जब हम खुद बोलते हैं ना कि इतनी बड़ी देखो कोल्हापुर में का मैं एग्जांपल क्यों दे रही हूँ कि कोल्हापुर में ज्योत्सना मैम बोलती थी हमारे पास एलडीपी नहीं है, कब होगा, हमारे पास एलडीपी क्यों कब होगा. मैं बोली 200 लोगों का अकाउंट मैं आपके यहाँ पे लगवा देती हूँ. अगर 100 लोग कोल्हापुर में तो हम 4 लोग मुंबई से उधर आएंगे. लेकिन अगर उधर से 4 ही लोग आने वाले तो फिर उनको इधर ही बुलाना पड़ेगा. तो ऐसे ही राइट अगर आप मैम। बड़ी टीम करेंगे तो सारे सेलिब्रेशन आपके लिए स्पेशली आपके स्टेट में हो जाएंगे. ओके, नहीं नहीं श्योर मैम श्योर मैम थैंक यू मैम। थँक्यू. थँक्यू मृणालिनी पेडणेकर मैडम सारख्याच मृणालिनी भट्ट मैम आहेत. नाम में ही जादू है, पेशेंस बहुत है आप में और बहुत सॉफ्टली आप टीम को हैंडल करते हो. ऐसे ही करो और बहुत आगे बढ़ो. येस मॅम. आता कोण बोलतंय? हँड रेज करा फटाफट. त्यांना कोणाला मेसेजवर बोलायचं आहे? इथे अनम्यूट करून बोलायला अजून ती भीती जात नाही. अरे बोला, त्याच्यामुळे हा तुमची ना. भीती पण निघून जाणार आहे. तुम्ही जेव्हा इथे बोलणार आहात ना तेव्हा तुम्ही तुमची भीती तुमच्या निघून जाणार फिलिंग आहे. सांगू शकता. जेव्हा तुम्ही इथे बोलणार आहात, काही ना काहीतरी कारण काढून ना बोलायचं. ज्याच्यामुळे ना तुम्हाला नंतर आहे ना हळूहळू 2-4 वेळा बोलून आता हे लोक पण सुरुवातीला असेच होते, बोलायचे खूप नाहीत. फक्त खूप भीती वाटते. मी एकटीच मीटिंग देत असायचे, हे सगळे ऐकत हो. बसायचे. त्यांना हळूहळू बरोबर. बोलायला लावलं म्हणून ते बोलायला लागले आणि हळूहळू मीटिंग येस. चालू झाल्या. सो आता तुम्ही सगळ्यांनी बोलायला पाहिजे. मॅडम एवढ्या गुजरातवरून हिंदीमध्ये बोलतात, मराठी मीटिंग आहे, त्यांनी जॉईन पण केली. मग हो ना. तुम्ही बोललं पाहिजे सगळ्यांनी. निशा मॅम तुम्हाला निशा unmute मॅम केलंय. बोला. येस मॅम. हॅलो मानसी मॅम, येस मॅम. तुम्हाला सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे विथ युअर हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पेरिटी इन युअर लाईफ. आणि तुम्हाला जी पण काही नेटवर्क गेलं वाटतं ना. आवाज येतोय तुम्हाला हॅलो सगळ्यांना? मॅम.
नाही बारीक येतो. मॅम, तुमच्याकडे बहुतेक नेटवर्क नाहीये. थोडे नेटवर्क मध्ये या मॅम. ओके. थोडस नेटवर्क मध्ये या. आता येतोय? हा हो, आता येतो. हा येतो. येतोय. हा, सर्वप्रथम मानसी मॅडमला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी स्वामींचरणी अशी प्रार्थना करते की मॅडमचे जे पण काही ड्रीम्स आहेत आणि त्यांना आपल्याकडून पण जे आपण केलं पाहिजे ही पण ड्रीम त्यांची कम्प्लीट हो, आणि प्लस त्यांच्या स्वतःच्या पण ज्या काही ड्रीम्स असतील त्या कम्प्लीट झाल्या पाहिजे अशी मी मॅडम म्हणजे महाराजांचरणी प्रार्थना करते. आणि मॅडमला एक छोटस त्यांच्यासाठी गाणं सादर करते बर्थडेचं. तुम्ही दिलं तरी चालेल साथ मला. येस मॅम. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल. आवाज गेला मॅम. अनम्यूट करा, सगळे करू शकता अनम्यूट. हो. अरे सगळ्यांना ओपन केले, करा अनम्यूट. हा. करू शकताय का? निशा मॅडम चालू करा. निशा मॅम निशा मॅडम माईक हे करा. बाकी सगळ्यांचा अनम्यूट होऊ शकतो का बघा. म्यूट ऑल आहे मॅम. म्यूट ऑल आहे ना. एक मिनिट करा बघू अनम्यूट आता. सगळ्यांना होतोय ना. चला निशा मॅडम ना थोडीशी कंपनी द्या सगळ्यांनी. बोला निशा मॅडम. म्यूट झाला मॅम. हा, करा. तुम्ही अनम्यूट करा निशा मॅम. निशा मॅम चालू करा. तुम्हाला माईक अनम्यूट करावा लागेल. सगळे जे गायक आहेत त्यांनी आपापले आवाज दाखवा. आपण सगळे मिळून मॅडमला विश करूया. सर्वांनी म्हणा, पण सगळ्यांनी म्हणा. तर ते छान असणार. चालू करा मॅम. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Thank you. Happy birthday, Thank you. माझ्या सगळ्या डायमंड मॅडम म्यूट आहात तुम्ही. मानसी मॅम म्यूट आहात. म्हटलं माझ्या सगळ्या डायमंडना नजर लागू नये म्हणून सगळ्यांची नजर काढली. अशीच थँक्यू सो मच. येस, थँक्यू व्हेरी मच मॅम. रितिका मॅम ना अनम्यूट करते. अरे त्यांनी म्यूट केलं आता बहुतेक. त्यांनी अनम्यूट करू शकता. ओपन ठेवलंय मी. करा रितिका मॅम. रितिका मॅम करा तुम्ही. नाही मॅम, मला वाटतं परत म्यूट ऑल झाले का. नाही आहे ना. रितिका मॅम बोला. एकता मॅम ने हँड रेज केलं. एकता मॅम बोलू देतो. रितिका एकता मॅम डायरेक्ट अनम्यूट करा, बोलू शकता तुम्ही. पण बाकीच्यांनी करू नका ओपन ठेवलंय म्हणून. तो खूप गोंधळ ऐकू येतो. हो. हॅपी बर्थडे मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच एकता मॅम. तुमच्या सर्व इच्छा, सर्व 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 ड्रीम्स पूर्ण होऊ दे. आणि तुम्हाला खूप वर्ष आयुष्य मिळू दे. खूप वर्ष. आणि आम्ही तुमच्या सोबत असू दे नेहमीच. मी एक सांगेन की जेव्हा 2 वर्षापूर्वी मी मानसी मॅमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली, तर तेव्हा मानसी मॅमचं आणि माझं बोलणं झालं ना, तर तेव्हा मला त्यांनी सांगितलं होतं की माझ्या अंडर 1400 लोकांची टीम आहे. आणि आता मला जूनमध्ये 2 वर्ष पूर्ण होतील. आणि बरोबर ह्या 2 वर्षामध्ये मानसी मॅमकडे जवळपास 13 ते 14 हजाराची टीम झाली आहे. आणि मानसी मॅमना खूप खूप ब्लेसिंग्स की पुढच्या 2 वर्षामध्ये किंवा पुढच्या 1 वर्षामध्ये त्यांची ही टीम 1 लाखाच्या वर होणार.
आणि त्याच्यामध्ये आमचा सर्वांचा म्हणजे सर्वांचा एक सिंहाचा वाटा असेल की ती टीम पुढे नेण्यासाठी आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. आणि खूप छान वाटतंय की येस, हे जे आकडे वाढतात आहेत ना ते फक्त तुमचेच नाही वाढत आहेत, ते आमचे सुद्धा वाढतात आहेत. येस, आणि नक्कीच. आम्हाला पण आवडेल आमचे आकडे वाढवायला. ऑब्विसली माझी 1 लाखाची टीम कधी होईल जेव्हा तुमच्या सगळ्यांची 5-5, 10-10 हजाराची होईल. बरोबर की नाही? सो हे सगळं कोणाच्या हातात आहे? चला येस, आमच्याच. पुढच्या प्रत्येकाच्या. बर्थडे पर्यंत आपण घ्यायचं का आपण चॅलेंज की आपण टीम एवढी हो मोठी हो येस खूप येस जास्त हो आकडे हो नाही बोलायचे, पण आपल्याला ऍटलिस्ट आपल्याला ही डबल किंवा टिबल तरी करायची आहे, है ना? अगदी 1 लाख आपण नाही बोलू शकत, पण ऍटलिस्ट आपण काय वाटतं कितीची बोलायचे? जे बोलाल ते होईल आणि ते तुमच्यावरच आहे सगळ्यांवर. मग मी तुम्हाला आठवण नाही, करून होऊ शकते मॅम होऊ शकते. 1 होऊ लाखाच्या शकते. वर जाऊ शकते. हो, सहज. प्रत्येकाने 10-10 हजाराची टीम प्रत्येकाने बनवायचं 10,000 ठरवली जरी केले तर तरी होऊ नक्की होणार. शकते. नक्की होणार आहे. आणि तुम्ही सगळे 10-10 हजार करणार म्हणजे तुम्ही सगळे ब्लू सफायर असणार आहेत. व्हायचं का पुढच्या 1 वर्षात? अरुणा पाटील मॅडम. मी एकता मॅम बद्दल सांगेन की एकता मॅम जेव्हा मला भेटल्या होत्या तेव्हा त्यांचा नव्हता बिझनेसचा मूड, पण आता त्यांनी काही गोष्टी जितक्या चांगल्या समजून घेतल्या आहेत आणि त्याच्यातला एक गुण तो मी नोटीस केला. मी माझ्या मिस्टरांना पण म्हटलं की एकता मॅम जेव्हापासून चालू झाल्यात तर फायनान्शियल इंडिपेंडन्स जे असतं ना ते एकता मॅमने खूप खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलंय. म्हणजे ऍज अ लीडर म्हणून मला असं वाटतं की कधीच त्यांनी बरेच ठिकाणी बघा म्हणजे पॉझिटिव्हली घ्या की बरेच ठिकाणी बरीच लोक एक्सपेक्ट करतात की लीडरने हे द्यावं, लीडरने हे करावं, ते करावं. पण एकता मॅमना जे काही ऍप्रिसिएशन किंवा ऑफर त्या विन झाल्या किंवा असं काही असेल ते त्यांनी घेतलंय. बाकी त्यांच्या टीमचा संपूर्ण ऍप्रिसिएशन असेल, खर्च असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा असेल, त्या ऑलवेज त्या गोष्टी करतात. आणि हा पण एक मोठी गोष्ट आहे की त्या इतक्या पुढे गेल्यात. कारण सगळ्यात मोठं का हे जे आहे सक्सेस ह्या 2-3 पॉइंट आहेत जे मी समजून घेतले आणि कदाचित त्यांनी मला माहित नाही माझ्याकडूनच समजून घेतलंय का, पण आपल्या टीमची जबाबदारी आपण उचलली पाहिजे आणि त्यासाठी इकडे तिकडे न बघता जर आपण लीडर म्हणून उभं राहिलो तर तुम्ही परवाच्या त्यांच्या मीटिंगमध्ये बघा जसं लोकांना असं वाटतं की मला लोकांनी लीडर म्हणावं, मला लोकांनी लीडर म्हणावं, मला लोकांनी ऍप्रिशिएट करावं, पण ते स्थान आहे ना ते मागून मिळत नसतं, तर ते स्थान आपल्याला मिळवायचं असतं. आणि ते कसं मिळतं तर आपण आपल्या टीमसाठी जेव्हा उभं राहतो, आपण आपल्या टीमला जेव्हा भरभरून देतो आणि ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही भरभरून देता तेव्हा आणि ते लोकांनाही शिकवायचंय ऑब्व्हियसली त्यांच्या खालच्या टीमनेही ते गुण घेऊन जशी जशी आणि हा बिझनेसच असा आहे, जशी जशी तुमची टीम मोठी होणार आहे तुम्हाला त्याचा हँडओव्हर घ्यायचा आणि तुम्हाला काम करायचंय. आणि असं एकता मॅडमच नाही तर मृणालिनी मॅम आहे, श्रद्धा बुर्के मॅम आहेत, वृषाली मॅम आहेत, सगळ्यांनी आपापली टीम हँडल करायला सुरुवात केली आहे, स्वतः काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे टीम फास्ट वाढायला लागली. आणि निशा मॅम करतायत, बरेच सगळेच लीडर करतायत. सो ज्यांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या आहेत सो पूर्ण टीमची जी जबाबदारी एकता मॅडम खूप छान पद्धतीने सांभाळतात आणि अशाच पद्धतीने सांभाळा आणि हळूहळू टीमला सुद्धा या सवयी लावा. कारण कधी कधी असं होतं की समोरच्या व्यक्तीला कळतच नाही की म्हणजे म्हणतो ना देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने काय घ्यावे, देणाऱ्याचे घेऊन टाकावे. सो असं नाही झालं पाहिजे. तर प्रत्येकाने आपण त्या लेवलला पोहोचल्यावर चला आपण ह्या लेवलला होतो तोपर्यंत आपल्या मॅडमने केलं. म्हणजे जसं मृणालिनी मॅम आहेत की त्या सांगतील की सुरुवातीच्या काळामध्ये माझा सपोर्ट असायचा, पण जशा त्या इंडिपेंडंट झाला त्यांचं पे आउट वाढलं, त्यांनी स्वतः जबाबदारी घ्यायला सुरुवात केली. सो हे आणि त्यामुळे त्यांनी ते स्वतः सांगतील की त्यांची ग्रोथच झाली. सो आपण जेव्हा काहीतरी देणार आहोत तेव्हा तुम्हाला दुपटीने तुम्हाला ते बघा सिंपल युनिव्हर्सचा हिशोब काय आहे, तुम्ही जे मागणार आहे ते तुम्हाला मिळणार आहे, तुम्ही जे देणार आहे ते तुम्हाला परत मिळणार आहे. तुम्ही एखाद्याला दुःख दिलं तर काय मिळणार आहे, दुःख परत मिळणार आहे. एखाद्याला सुख दिलं तर सुख मिळणार आहे. एखाद्याला तुम्ही दिलात काही गोष्टी स्वतःकडच्या तर तुम्हाला त्या दुपटीने देव परत देणार आहे. बरोबर ना? कोणीही नाही बघितलं तरी देव सगळं बघतो. येस येस बरोबर? Yes, खरंच thank मॅम you. मला सुद्धा एकता मॅम विषयी थोडस बोलायचंय. म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी इतकं समजूतदारपणा त्यांच्याकडे आहे आणि इतकं छान पद्धतीने परवा मी बघितलं ना, खरंच मला खूप त्यांचं कौतुक वाटलं. तर त्या सुद्धा खूप खूप पुढे जाणार आहेत. म्हणजे आता म्हणतो ना आपण की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं आहे की
हे छोटस बाळ आहे ते खूप मोठं होणार आहे. तर ऑल द बेस्ट एकता मॅम, आणि सगळ्यांनाच आहे ऑल द बेस्ट. पण मी डोळ्याने परवा बघितलंय की त्यांनी एवढं आपल्या टीम मधल्या सगळ्यांचं एवढं अप्रिशिएशन तिथे केलं, आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी, म्हणजे मला काय मिळेल असं त्या करत नाहीयेत, फक्त माझ्याकडून सगळ्यांकडे कसं जाईल हे बघतायत. तर ही गोष्ट त्यांची खूप मला तिथे आवडली. तर खूप भारी, मस्त. आता रितिका एकदा केळशीकर मॅम ना, काय बोलायचंय का अजून? रितिका झालं. केळशीकर मॅम, बोला ना, तुम्ही स्वतः अनम्यूट होऊ शकता. बघा, अनम्यूट करा मॅम. रितिका मॅम, ठीक आहे. मग अरुणा पाटील मॅम, तुम्ही बघा, अनम्यूट होते का बघा मॅम. हॅलो अरुणा मॅम. पाटील, हा हॅलो. बोला. मानसी मॅमना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत. आम्ही काय आशीर्वाद देऊ नाही शकत, पण एक शुभेच्छा आपल्या देतो. बाकी तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत सदैव राहू दे आणि सपोर्ट राहू दे. त्याच्यातूनच आम्ही पुढे जाणार. येस येस, नक्कीच. आणि अरुणा मॅम पण खूप छान काम करतायत, आणि एक डायमंड त्यांना मिळालाय. सो दुसऱ्या साईडला सुद्धा मॅडम जोर लावा, आणि तुमची सुद्धा स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत. आणि जसं एकता मॅडम म्हणाल्या, सो प्रत्येकाने 5-5, 10-10 हजाराचं चॅलेंज घेतलं. बरोबर बोलतायत, ते 100 लोक आहेत. प्रत्येकाने ठरवलं की पुढच्या वर्षभरात माझी 5,000ची टीम होईल. तर मग हे टार्गेट इझी आहे की नाही इझी आहे? एकदम इझी आहे. हो ओके. मॅम. सो नक्कीच आपण सगळे मिळून हे करू छान पद्धतीने. आणि असाच बॉन्ड सगळ्यांनी ठेवा. आज 12,000 आहे, 13,000 आहे, तेव्हा जो बॉन्ड आहे तोच 1 लाख झाल्यावर आणि 1 करोड झाल्यावर सुद्धा असायला हवा. आणि हे होणार आहे, कारण आज सकाळीच आपल्या प्रिया मॅमच्या तोंडून सुद्धा आलं की मॅम टीम मोठी होणार आहे, टीमला ट्रेनिंग द्या, कारण आज 13,000चे उद्या 1,30,000चे होईल. सो आज 2-3 लोकांच्या तोंडून आलंय. सो मला असं वाटतं खरंच आपल्या टीमची ग्रोथ खूप फास्ट आणि खूप चांगले होणार आहे. येस स्वामींची मॅम, ब्लेसिंग नक्कीच आपल्या होणार. सगळ्यांसोबत आहेत. सो थँक्यू अरुणा मॅम. येस, येस मॅम. आता कोण बोलणार आहे? ट्राय करा. योगिता मॅम, बोला. योगिता महाजन, हा बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. सगळ्यात आधी कॅमेरा तुम्हाला ऑन करा. वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. सध्या मी बाहेर आहे, गावी आलेली आहे. तेच मी आता ग्रुप पाहिला तेव्हा मेसेज पाहिला होतो मॅडमांचा बर्थडे असं, थोडं लेट झालं मला. योगिता महाजन मॅडम बद्दल मी सांगते आता. खूप छान काम करतायत. आणि काही लोक जसं आपण म्हणतो ना की प्रत्येक वेळेला विचार करतात की लीडर जवळ येतील, लीडर शिकवतील, मग मी करते, मग मी जाते. पण योगिता महाजन निशा महाजन मॅमच्या टीम मधून आहेत. आणि जसं कळलंय थोडंफार बिझनेस काय आहे, कसे प्रोडक्ट आहेत, काय आहेत, स्वतः सुरू झाल्या आणि खूप छान टीम वाढवून खूप पटापट अचिव्हमेंट घेतल्या आहेत. आणि टीम साठी सुद्धा खूप मेहनत करतात. अगदी स्वतः सुद्धा त्या म्हणजे तेवढं खूप मोठं इन्कम नसून सुद्धा आपल्या टीमला ऑफर लावत असतात. सो या काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत, आणि त्यामुळे त्यांची फास्ट ग्रोथ झाली आहे. की वाट बघत बसले नाहीयेत, तर स्वतः कामाला सुरुवात केली आहे. आणि मला कौतुक वाटतं की खरंच अजूनपर्यंत मी अॅन्युअलला फक्त भेटलीये, पण असं प्रॉपर जसं बाकीच्या लोकांना भेटले तसं ह्या टीमला मी नाही भेटले, तरी सुद्धा खूप छान काम करतात. सो मस्त योगिता मॅम. मॅडम आपली भेट झाली नाही, पण तुम्ही खूप सपोर्ट करता आम्हाला. केव्हाही कॉल केला लगेच कॉल उचलता तुम्ही आमचा. येस येस, उलट खूप मला असं सपोर्ट आहे. वाटतं खूप लांब आहात, लवकर भेटायची इच्छा आहे सगळ्यांना. आणि मस्त काम करा. आणि आपल्याला या अॅन्युअलला ना असे गोल्ड डायरेक्टर आणि प्लॅटिनमची ना लाईन लावायची, लाईन डिसेंबर पर्यंत. हो ओके ना मॅडम. योगिता मॅम? हो टीम मधून मॅडम, कोण एक तिकीट भेटेल का? हो भेटेल ना, घ्या. नाही मग मी अंबनेरच्या शॉपीला म्हणजे कॅश करून दिली, फक्त तिकीट दिलं नाही त्यांनी. सांगा ना त्यांना, आता अवेलेबल आहे तिकीट, 100 तिकीट आहेत, पटापट आहेत घेऊन. का? हो हो, लगेच फोन करा, म्हणून मी कॅश दिले ना, मला माझं तिकीट द्या. चालेल. थँक्यू मॅडम. येस, भेटू आपण. नाशिकला येणार आहे तुम्ही? हो, नाशिकला येते मॅडम. भेटू आपण. मस्त छान तयार होऊन या सगळ्यांनी एकदम टकाटक. हो हो. हा, आता इकडे माहेरी आली आहे, सध्या माहेरी डेमो चालू आहे माझी. कोणाचे?
माहेरी आलेली मी माहेरी. माहेरी डेमो चालू आहेत. अच्छा, हो. मस्त. कालचा कुठे आहे डेमो ते? मध्ये 5 जॉईनिंग झाले. अरे बघा बघा मॅडम कडे बघा. BOP ची गरज नाही, काय एकट्या करतायत आणि 5-5 जॉईनिंग काढतायत. अजून काय पाहिजे? आणि मस्त. परत माझे गेट टुगेदर मध्ये 3 जॉईनिंग झाले. 10वीचे बॅचचे गेट टुगेदर होतं आमचं. हा, त्यांच्या डोक्यात एवढा फिट झालाय ना. प्रतिभा मॅडम हसतायत. प्रतिभा मॅडम कळले का? कुछ तो टेक्निक है, सीखना पडेगा. है की नाही? जिथे गेट टुगेदरला गेले ते गेट टुगेदरला बाजूला आपले जॉईनिंग काढल्या पहिल्या. 3 जॉईनिंग घेतलंय मॅडम मी तिथे. मस्त मस्त मस्त. मॅम आता कुठे आहे माहेरी, म्हणजे लोकेशन? धरणगाव. ओके. धरणगाव तालुक्यामध्ये अनोरा म्हणून आहे. छोटं गाव आहे. मस्त मस्त. बघा गावच्या मॅम ठिकाणी एवढ्या छोट्या छोट्या गावामध्ये मॅडम जॉईनिंग काढतायत. मॅम त्याचे टिप्स द्या ना आम्हाला पण. कोण बोलतंय? प्रतिभा बोलते. हा, अच्छा, प्रतिभा मॅडम बोला. बघा छोट्या छोट्या लोक म्हणतात पैसे देत नाहीत, लोक जॉईनिंग घेत नाही. आज एवढ्या छोट्या गावातून ते 3150 जॉईनिंग काढून आणतात. मोठी गोष्ट आहे की ते काय टिप्स आहेत मला थोडं सांगा म्हटलं. त्यांची एक मीटिंग ठेवू आपण. त्याच्यासाठी एक वेगळी मीटिंग ठेवू आपण. योगिता मॅडम, निशा मॅडम एकदा मीटिंग घेणार आहेत ना, तेव्हा मॅडम योगिता महाजन मॅडमच्या टिप्स पण ऍड करू आपण. आणि निशा मॅडमांचाही खूप सपोर्ट आहे. वैशाली मॅडम, निशा मॅडम. आपल्याला टीमवर्कच करायचं आहे मॅडम, टीमवर्कच करायचं आहे. बघा टीमवर्कचं एक उदाहरण म्हणजे आपल्या एवढी मोठी टीम होती की रेश्मा सोनकर मॅडम ज्या आहेत आता मीटिंगला आहेत की नाही माहित नाही, पण त्यांच्यावर एक संकट आलं होतं की त्यांच्या मिस्टरांना प्रॉब्लेम झाला होता की मोठ्या आजाराने ग्रस्त आहेत ते. पण आपल्या टीमने म्हणजे त्यांच्यासाठी तो खूप मोठा डोंगर होता 1.5-2 लाखाचा, पण आपल्यापैकी प्रत्येकाने 500,000 असे दिल्यामुळे अगदी इझिली ते त्यातून बाहेर पडल्या. पण असं अदरवाईज म्हणजे आज मला मॅडम तेच म्हणत होते की एवढी मोठी टीम असली पाहिजे ना, की समजा उद्या जसं म्हणला एकता मॅडम म्हणाल्या 1 लाखाची टीम जर उभी राहिली आणि उद्या कोणाला प्रॉब्लेम आला आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं फक्त 1-1 रुपया द्या, फक्त 1-1 रुपया द्या, तरी 1 लाख रुपये उभं करू शकतो. 1 लाख रुपये उभे करू शकतो. ही ताकद आहे, ही टीमवर्कची ताकद आहे. जर एखाद्याला मोठा प्रॉब्लेम आला तर 1 रुपया तर सगळे देऊ शकताय, पण 1 लाखाची टीम असेल ना तर ते 1 लाख आपण असे उभे करू, है ना? ताकद आपल्याला बनवायची आणि एवढी मोठी टीम आपल्याला बनवायची. ओके, येस, थँक्यू निशा. योगिता मॅम, कोण बोलतंय? दीपाली मॅम बोला. दीपाली तारे मॅम. दीपाली मॅम. हॅलो. हॅलो मॅम. हॅलो. बोला मेनी मेनी हैप्पी ऑफ द डे मॅम. थँक्यू. लव यू टू. आपल्या सफाळी फ्रँचायझी होल्डर आहेत रियान एंटरप्राइजेस. काही लोकांना माहित नसतील, इतर लोकांना सफाळे सोडून. सो आपल्या दीपाली तरे मॅडम छान फ्रँचायझी आपली सांभाळतात आणि खूप मेहनत घेतात. तुम्ही सगळेजण मिळून सतवतात. खूप कुरिअर नाही आलं, हे नाही आलं, प्रोडक्ट द्या, ऑफर आहे, एवढं सगळं काम करून स्वतःचं वजन कमी करून सुद्धा काम करतायत सुद्धा. ओके, आणि खूप छान, खूप मस्त काम करतात. तुमचा आरती मॅमचा सपोर्ट आहे म्हणून. येस, थँक्यू थँक्यू. आणि थोडासा सहवास मला ज्या ज्या व्यक्तीच्या संपर्कात मी येते ना, खरंच मला खूप छान वाटलं. त्या दिवशी आम्ही एकत्र होतो भिवंडीला. सो कधी जवळून जास्त बोलायला किंवा एकत्र जायला नाही मिळालं, पण एकत्र गेल्यानंतर आपल्याला स्वभाव कळतात, माणसं कशी आहेत ते कळतात. सो दीपाली मॅम, त्यांचे मिस्टर, यांच्याबरोबर जवळून थोडा वेळ घालवला. खूप छान वाटलं, भारी वाटलं. आम्ही मज्जा पण केली. आम्ही भजनलाल मध्ये गेलो, आम्ही लस्सी प्यायलो, आम्ही बासुंदी खाल्ली. सो काम करता करता एन्जॉय पण करा. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ते नुसतं काम पण नाहीये. तर आपण ज्या लोकेशनला जाऊ तिथे आपलं काम झालं की येताना तिकडचं काय फेमस आहे ते फिरून खाऊन पिऊन पण यायचं. म्हणजे ऑटोमॅटिक आपली, जसं मी कोल्हापूरला गेली का मी अंबाबाईला पण जाऊन येते. म्हणजे माझी दोन्ही गोष्टी होतात की नाही, वेगळं मला जायला पाहिजे का सेपरेट. पुण्याला गेले की दगडूशेठला जाऊन येते, सगळं होतं. ओके, सो मस्त. थँक्यू दीपाली मॅम. आता कोण बोलणार? साक्षी परमेकर. साक्षी मॅम बोला. थँक्यू मॅम बोलायला चान्स दिल्याबद्दल. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मॅम. जीवेश शरदा शतम. आणि खरंच मला तुम्हाला त्या दिवशी भेटून खूप छान वाटलं. आणि मी पण आता असंच इथे काम करेन. चालू केलंय मी, जसं वाढेल टीम मी एक टीम करणार आहे आणि तुम्हाला इकडे
माझ्यासाठी यावं लागणार आहे. अरे वा वा, मला आवडेल. बघ आता जसं मी म्हंटल का कोल्हापूरला गेलं की कोल्हापूर, तसं साक्षी मॅम कुठे राहतात माहितीये का कोणाला? गोव्याला राहतात, गोव्याला. म्हणजे काय, गोवा मीटिंग झाली की आपण फिरू शकतो. सो मस्त मॅडम, मला आवडेल तुम्ही बोलवलं तर लवकरात लवकर यायला. नक्की मॅम, तुम्हाला नक्कीच लवकर यावं लागेल. येस. तुमच्या पुढच्या बर्थडेच्या आधी मी तुम्हाला इकडे नक्की बोलवेन. एकता मॅमना पण यायचं. एकता मॅमना पण आवडतंय फिरायला. त्या बघा हो, ऐकतायत अशा. एकदम येणार आहे. येस येस, आम्ही दोघी अगदी फ्लाईट पकडून येऊ, टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही सांगा आम्हाला. ओके. दीपिका मॅम बोला. हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. सर्वप्रथम मानसी मॅम यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि काय अचीव करणार, तर आतापर्यंत जे मी 2 लाख प्लस इन्कम घेतलेला आहे, तर लवकरात लवकर 2025 या साली ते 10 लाख प्लस करणार. आणि टीम मधून प्रत्येकाला 5 लाख प्लस घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. आणि जास्तीत जास्त म्हणजे ब्रॉन्झ झालेले आहेतच टीम मधून, पण जास्तीत जास्त सिल्वर डायमंड बाहेर पडतील याचा म्हणजे हे करणार, याकडे जास्त लक्ष देणार आहे. तर आणि त्याचबरोबर मी विश केलंय, पण माझे जे 2 अनमोल रतन आहेत, जे मानसी मॅमचे खूप मोठे फॅन आहेत, तर त्यांना पण विश करायचंय. तर आपण त्यांना संधी द्याल का? येस, नक्कीच. येस, थँक्यू मॅम. येस, बोला. हॅलो. बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो ये मेरी है. ती गोड बघा, तुम्ही मगाचपासून म्हणताय, किती सुरात म्हटलं बघा. हॅपी बर्थडे टू, हॅपी बर्थडे टू यू मानसी मॅम, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी मॅम. मस्त मस्त. थँक्यू थँक्यू. छान. बघा, बालपण का गरजेचं असतं कळलं. तुमचे मगाशी सूर असे हालत होते, त्यांनी तसं एका सुरात म्हटलं. छान. मस्त. एकदम छान. लहान आणि तो पण म्हणत होता, आई एवढ्या सगळ्यांच्या पुढ्यात म्हणायचंय का? म्हटलं आता मी घाबरते, तू आतापासून डेअरिंग कर म्हटलं, ऑनलाईन म्हटलं हे करण्याचं. बरोबर. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू. आणि खरंच व्ही आर मोर मधून ना हे पण एक मला खूप भारी वाटतं की सगळ्या मुलांच्या आया प्रेम करतायत, ते करतायत, त्यांची मुलं सुद्धा प्रेम करतायत. ते खूप भारी वाटतं. कारण काल जे पर्सनलला हॅपी बर्थडे आलं, त्याच्या खाली त्यांच्या मुलांची व्हॉइस रेकॉर्डिंग आले. हॅपी बर्थडे माऊ, हॅपी बर्थडे मानसी मॅम. तर मला इतकं भारी वाटत होते ना की छोटे छोटे मुलांचे, कारण त्यांना लिहिता येत नाही म्हणून व्हॉइस नोट. सो मस्त वाटतंय. इवन आपल्या एकता तरे मॅडमची मुलगी एवढी छोटीशी आहे, अजिबात माझ्या समोर आली तर एक शब्द सुद्धा बोलत नाही. पण त्या दिवशी मला इतकं आवडलं ना, त्यांनी तिचा व्हिडिओ पाठवला ते. कारण आंबे घेऊन गेल्या होत्या आणि मस्त ताट भरून आंबे घेऊन बसलेली, आणि त्या विचारतायत खाणार का? म्हणे हो, सगळे मी आंबे खाणार. मला इतकं भारी वाटलं ना की आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सुद्धा आपल्याला खूप भारी वाटतं. आणि आपण हे सगळं कोणासाठी करतो? आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठीच करतोय. सो हे पण एक डोक्यामध्ये ठेवायचं की हे सगळं कोणासाठी आहे? आपल्या मुलांच्या स्वतःसाठी. चेहऱ्यावरचा आनंद. बरोबर की नाही? येस, थँक्यू. दोघांना नाव सांगा दोघांनी. माझं नाव आहे तानिया, माझं नाव आहे तनिष्क. वाव, मस्त, खूप छान नाव आहे. आणि मम्मा कशी आहे? मम्मा ग्रेट आहे की नाही? हो बिझनेस वुमन आहे ना मम्मा? हो तुम्ही मम्माला हेल्प करता ना? हो. व्हेरी गुड. थँक्यू. ते जायचं वगैरे असलं की मी ह्यांच्याकडे प्रोडक्ट देऊन ठेवते, अमुक व्यक्ती येतील. हा, आणि मग कॅश वगैरे पण डायरी मध्ये लिहून ठेवणार, मम्मी या नावाने येऊन गेले, हे एवढे एवढे पैसे दिले. म्हटलं ओके. आतापासूनच एकदम बिझनेस फिट झालाय. मुलगी म्हणत असते डॉक्टर व्हायचं होतं, पण आता म्हणते नाही मम्मी, माझा हेच बरं विचार बदललाय, मला बिझनेस वुमन व्हायचंय. बघा, हेच मोठी गोष्ट आहे की आपल्या मुलांना, कारण आपण आहे ना नोकरी करायचं, हे करायचं, हेच डोक्यात फिट होतं. पण आज आपण आपल्या मुलांसाठी एक एक्झाम्पल आहोत की त्यांना कळतंय की येस, हा जो फायनान्शियल फ्रीडम आपल्या आईकडे आहे का, तर ती बिझनेस वुमन आहे. मग आपण पण हे केलं पाहिजे. आणि खरंच
भविष्यात बिझनेस वुमन झाले पाहिजे की नाही झाले पाहिजे, नोकरी करून काय होते. थँक्यू दीपिका मॅम. येस माधुरी भालेकर मॅम बोला. कुठेतरी गाडी लावून थांबले ते, त्यांना बोलू दे. बोला बोला, मी बरोबर ओळखते. बोला. वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅम. थँक्यू सो मच. वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅम. थँक्यू. आणि काय, आणि तुम्हाला काय गिफ्ट देऊ शकत नाही, पण नक्कीच एक वचन देते की पुढल्या वर्षी तुमच्या बर्थडेला माझी टीम मोठी झालेली असेल. कितीची झालेली असेल ती पण सांगून टाका आता. तुम्ही आता तर गोल्ड आहेत तुम्ही, आरामात होणार. पुढल्या वाढदिवसाला 50 ब्रॉन्झ असणार आणि 25 सिल्वर असणार. अरे वा, चालेल असा चालेल. प्रयत्न करू. नक्की 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 प्रयत्न करू, नक्कीच Yes. प्रयत्न करू. येस. थँक्यू सो मच. आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून मला खरंच खूप भारी वाटतंय. थँक्यू. येस जान्हवी. बोला जान्हवी मॅम. जान्हवी मॅम गॉगल हेल्मेट बिलमेट लावून आहेत, कुठेतरी फिरतायत, मग अशी बघितलं मी त्यांना. हा बाहेर चालले असेल. मॅम अनम्यूट करा. जान्हवी मॅम अनम्यूट करा आणि बोला. जान्हवी सामते मॅम. दुसरं कोण, मला वाटते निशा मॅम पण होत्या. निशा इंगळे मॅम, तुम्ही पण मगाशी हँड रेज केलेला, तुम्ही पण बोलू शकता मॅम. अनम्यूट करा आणि बोला. गार्ग्या. हा हॅलो. हा बोला. हा मानसी मॅडम बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅम. आणि काय म्हणते मी, आता आपण नाशिकला भेटूया, मला तुम्हाला भेटायचंच आहे. नाशिकला माझी मुलगी पण आहे, तिच्याशी पण तुम्ही बोला. आता मध्ये आमच्याकडे मृणालिनी मॅडम, जान्हवी मॅडम येऊन गेल्या. गाव आमचं छोटस आहे, बघितलं त्यांना पण आवडलं. पण त्यांनी मला आणि खूप काही अशी गोष्टी सांगितल्या तुमच्याबद्दल, त्याच्यामुळे मला तिकडे येण्याची इच्छा झाली. हो खरंच मी त्यांना म्हटलं आपण एक करूया, बीओपी करूया, गाव खरंच आहे, करूया. पण खूप छान वातावरण आहे तिकडे, आणि हा तुम्ही खूप मेहनत करता, बरंच काय काय करतात सांगितलं मला. तरी बघा, मी तुम्हा लोकांना भेटत नसेल तरी तुमच्या लिडर्सच्या थ्रू तुमच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी मला कळतात, जे खरोखर छान काम करतात त्याच्याबद्दल. आणि मी नेहमी मिटिंगला वगैरे बसते, तुम्ही मला बोलतात, तुम्ही छान असतात वगैरे, मला खूप प्राऊड फील होते की असं मला कोणी बोलतंय, आज तुम्ही मला एवढं बोलतात, मला फार बरं वाटते. खूप मला हे वाटतं, एकदम मनाला फार हे होती की खरंच कोणी आहे आपलं कोणीतरी. येस, आम्ही सगळेजण आहोत तुमचे, आणि अभी हमारे पास एक 58 साल की मृणालिनी पेडणेकर है, अभी हमको बहुत खरंच काम करायची माझी खूप इच्छा आहे आणि मी करणार. आणि मुलीला पण मी नाशिकला सांगितलंय, तूही एक काम चालूच ठेव, बंद करू नको, तू पण ते करत राहा. येस. तिला पण सांगितलं, तिची पण मला भेट करून घ्यायची आहे, तुम्ही भेटा मला खरंच नाशिकला. नक्की. थँक्यू. चला. अभी आता बघा, आता क्विज आहे. फिर से योगिता महाजन कोण आहे, तो ये दूसरा योगिता महाजन. कोण आहे योगिता महाजन? ईशा महाजन मॅमच्या टीम मध्ये भरपूर योगिता महाजन आहे. आमचे सगळे महाजन फॅमिली मॅम. अभी दुसरा योगिता महाजन आहे, बोलो. हो मॅडम, हॅपी बर्थडे मॅम. थँक्यू. मी आता बाहेर आली ना, म्हणून मीटिंग अटेंड नाही केली, पण ते आठवलं की हा निशा मॅडमांनी सांगितलं, पण म्हटलं चला भेटूया आज. मी मॉल मध्ये आलेली आहे. पे आउट आला वाटते. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मॅडम तुम्हाला. हो थँक्यू. अच्छा, मला प्रॉमिस हवंय, काय तुम्हाला माझ्याकडून काय काय तुम्हाला क्वालिटी आवडली आणि तुम्हाला आता त्यातून काय करायचंय सांगा. तुमच्या क्वालिटीज तर भरपूर आहेत, मी नोटीस केल्या तर, म्हणजे मला आठवणार नाहीत एवढ्या आहेत. पण मला तुमची एक पर्सनॅलिटी खूप छान वाटते, तुम्ही एक्सेप्ट खूप छान करतात प्रत्येकाला आणि शिकवतात खूप छान. तर मी ते ऑलरेडी एक्सेप्ट केलेलं आहे की मला मानसी मॅडम सारखं व्हायचं आहे. म्हणजे माझे डिस्ट्रीब्युटर जे आहेत किंवा माझी डाऊनलाईन जी आहे ना, ती निगेटिव्ह एनर्जी जरी दिली ना, तरी मी ते साईडला करून पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यामध्ये भरण्याचा ट्राय करते. अरे वा मस्त. आणि मॅडम माझं चालू आहे की आता पुढच्या वेळेस मी आता देवासला आलेली एमपी मध्ये, तर बघूया शक्य होईल तर मग तुम्हाला बोलावायचं चालू आहे माझं. म्हणजे स्वतःचा माइंड मध्ये सेट आहे, पण बघूया आता. कारण इकडे जास्त नाहीये, तर बायका जर तुम्हाला लेडीज जमा झाल्या तर मग करू. तसं मी सांगेन तुम्हाला, निशा मॅडम तुम्हाला सांगेन.
ओके, चालेल. ठीक आहे मॅडम, ठीक आहे. बाय. थँक्यू. जान्हवी मॅम मॅम दोन तुम्ही योगिता महाजन कोण आहेत? म्हणजे आता मगाशी पण त्या बोलत होत्या आणि ह्या वेगळ्या आहेत का? दोन हुशार आहे. अहो मध्ये तर एवढे मोठे त्या योगिता माझ्या नावावरून आमचे मॅटर झाले. शेवटी मी सगळे नंबर डिलीट केले आणि मग प्रत्येकाच्या ब्रॅकेटमध्ये टाकले. योगिता महाजन उल्वे, योगिता महाजन नाशिक, योगिता महाजन नावेर. त्यांच्याकडे ना महाजन फॅमिली आहे, पण योगिता नावाच्या 3-4 जणी आहेत. आणि मला त्या बिचाऱ्या फोन केल्यावर त्याच मला सांगतात. मी बोलते ना, हा मॅडम तुम्ही उल्वेवाले. नाही मॅडम, मी इकडची योगिता. मग मी कट करते, मग मी दुसरीला बोलते. असं आहे. मग त्यात सर्व निशा मॅडमच्याच टीम मधले आहेत? हो, सगळे निशा मॅमच्याच आहेत आणि सगळ्या योगिता महाजन जबरदस्त पण आहेत. येस, मस्त काम. मस्त. येस. कलावती गरत मॅम, बोला मॅम. अनम्यूट करा आणि बोला. कलावती मॅम. हॅलो मॅम. मॅम कॅमेरा ऑन करा. मॅम नवीन आहे. मॅम वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. थँक्यू सो मच. पण तुम्ही कॅमेरा ऑन करा. हा, करते मॅडम. कॅमेरा ऑन केल्यामुळे काय होतं बघा, सगळेजण जसं आता एकता मॅमने विचारलं, आपली सगळ्यांची एकमेकांशी ओळख होते. कधीतरी काय कुठे गरज पडली तर एकमेकांना तुम्ही सपोर्ट करू शकता आणि आपली टीम करते ते. कॅमेराचं बघा साईन आहे खाली. हे का करायला लावते मी माहितीये, हळूहळू मग माणसाला शिकायला होतं है ना, की चला अनम्यूट करायचा प्रयत्न करू, मग नेक्स्ट टाइम बोलायचा प्रयत्न करू. मग हळूहळू टीम मीटिंग मध्ये समजायला लागतं. लेफ्ट साईडला आवाजाचं आहे आणि त्याच्या बाजूचं हे करा मॅम, व्हिडिओ क्लिक करा त्याच्यावर. लेफ्ट साइड वरून दुसरं. अरे चार्जर दे रे पटकन सोनू. त्यांना जमत नाहीये का? मॅम बोला, जाऊ बोला. बोला, चालेल. कलावती मॅम. सॉरी मॅम, नाही होत. हा, राहू दे, बोला तुम्ही, बोला. नमस्कार मॅम, माझं कलावती मदन घरत. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मॅडम. खरंच खूपच. थँक्यू. लोकेशन कुठे आहे? उरण. उरण, बरोबर. मी म्हटलं ना, स्नेहा मॅमच्या टीम मधून, बरोबर. हा हा मॅडम. पेन टीम मध्ये जॉईन झाले ना तुम्ही? आता जॉईन झाले बरोबर, आपल्या बीओपीच्या. आताच झाले मॅडम. येस. नाही, मी स्वतः आयडी मारली असेल तर मी नावं विसरत नाही. थँक्यू सो मच. म्हणून तर मी सांगितलं की या नवीन आहेत. येस, थँक्यू मॅम. आणि मस्त काम करायचंय. तुमच्या सोबतीला स्नेहा मॅम, सानिका मॅम असे छान छान लीडर आहेत. So त्यांच्या मदतीने छान काम करायचं. खूपच छान मॅडम आहेत हो, स्नेहा मॅडम. हो, छान आहेत. सगळे छानच आहेत. आपल्याकडे छान छान लोकच एकत्र येतात. जी एनर्जी असते ना, आपण असं म्हणतो की बघा आपल्या टीम मध्ये सगळे छान आहेत. जसे आपण असतो ना तशीच लोक आपल्या संपर्कात येतात. मला वाटतं प्रशांत भालेकर सर हे सांगू शकतात. ते त्यांना माहिती आहे की जेव्हा आपण एक पॉझिटिव्ह एनर्जीची लोक असतात तेव्हा त्याच एनर्जीची लोक एकमेकांच्या जवळ येतात. जसं आपण अध्यात्म म्हणतो किंवा युनिव्हर्स मध्ये ज्या बऱ्याचशा गोष्टी शिकतो, तर जे आपल्या डोक्यात चालतं, जसं आपण विचार करतो ना तशीच लोक आपल्याकडे येतात. सो आपण छान म्हणून छान छान लोक आपल्याला भेटतात. बरोबर की नाही? हो मॅडम. आता आपल्या डॅशिंग आशा, त्यांचं नाव त्यांचं नाव एस वरून चालू होतं आणि त्या 14विका चांद आहेत, त्या कधीतरीच दिसतात. त्या सरला मॅमना बोलायला द्या. अनम्यूट करा मॅडम. आवाज नाही येत. नाही, अनम्यूट नाही झाले. अनम्यूट करा. अनम्यूट करा मॅडम. माईकचं बटन दाब. पोरांना बरोबर. थँक्यू मॅम, मला बोलायची संधी दिली. पण मी आज खूप आनंदी. तुम्हाला नाही बोलायला देणार तर कसं होईल? बोला. सॉरी फॉर लेट. हो, कारण की पाहुणे आले होते माझ्याकडे, त्याच्यामुळे निघून गेलो.
पण तुम्हाला आमच्या रावेर टीमकडनं आभाळ भरून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मॅम. आमच्या लीडर, आमच्या सपोर्ट, आम्हाला एक तुमच्याकडनं आदर्श, एक आशीर्वाद जे काही आहे ते तुमच्यामुळे आज. थँक्यू बस थँक्यू खरंच मॅम. थँक्यू मला थँक्यू म्हणजे जगावंसं वाटतं हो. जबरदस्त आहे. शिकावंसं वाटतं, जगावंसं वाटतं तुमच्याकडनं. तुमचा हेवा वाटतो असं आहे तुमचं. थँक्यू थँक्यू थँक्यू. वाटला पाहिजे आणि मग मला पण असं करायचं असं वाटलं पाहिजे. हा हेवा जो आहे ना, हा चांगला आहे. बरोबर. मला असं वाटतं असू दे, असं वाटणं चांगलं आहे. काही मला त्याचं हे नाही वाटणार. आणि असं वाटलंच पाहिजे ना, नाहीतर कोणाकोणाला काहीच नाही वाटत. हा ठीक आहे, त्या करतायत, मोठ्या होतायत, होऊ देत, आम्हाला काय चाललंय. नाही, मला पण असं व्हायचंय. तेव्हा वाटू दे आणि करायचं वाटू दे. प्रमाणाच्या बाहेर शिकायला मिळतं तुमच्याकडनं की तुम्ही खरंच किती कामं करू शकता तुम्ही. आणि करताय सर्व, एवढं धरून चालताय. म्हणजे तुम्ही ना आमच्या खटल्यातला एक बॉस आहे, बॉस. आमच्या कुटुंबाचा बॉस आहे तुम्ही. जसं एका घरामध्ये बघा, एक सासू सासरे कुणीतरी असतं, म्हणजे म्हणताना घरातला खांब मजबूत पाहिजे बुवा. तर तुम्ही आमच्या घरातला खांब आहे. आम्हाला तुमच्यापासून जगायची उमेद मिळते, तुमच्यापासून शिकायला मिळतंय खूप. बघा, तुम्ही कसला आमच्या बॉम्ब आहे म्हणून अनम्यूट केलं मी. भारी अगदी मनापासून बोलतात सरला मॅम. आणि जबरदस्त, एकदम छान काम करतात. असंच करा मॅम. मोठी रावेर टीम आपल्याला करायची आहे. आणि बरं झालं मला सरला मॅम दिसल्या म्हणून सांगते. एक फीडबॅक मी त्यांच्या वडिलांचा टाकलाय, खूप छान आहे. एकदा मॅम जरा तुम्ही ते आपल्या ग्रुपमध्ये बघा. त्यांच्या सासऱ्यांचा आहे ना मॅडम तुमच्या? आहे त्यांच्या समोरच. सासऱ्यांचा आहे, तो मर्ज करा आणि बनवा. कारण अक्षरशः ते चालत नव्हते आणि ते चालायला लागले. सो तो आपल्यासाठी खूप चांगला फीडबॅक होईल. मी काल पण आठवण केली, विसरले. सो तो एक बनवून द्या छानपैकी आणि आपलं किट टाकून द्या, म्हणजे तो प्रमोट करता येईल सगळीकडे. येस, सरला मॅमनी खूप लोकांना प्रोडक्ट दिलेत आणि खूप फीडबॅक घेतलेत जबरदस्त. कालच मला एक निरोप आला, तर रक्त पडत होतं त्या बाईच्या घशातून. तर त्यांना आपल्या गोळ्या जिथपर्यंत चालू होत्या ना, तोपर्यंत त्यांना बरं होतं. आणि बंद केलं 6 महिने, तर त्यांना परत तो त्रास चालू झाला. तर परत ते माझ्याकडे आज सकाळी आले आणि फूड सप्लिमेंट घेऊन गेले आपली. तिला सांगितलं कशाला बंद केली तू? नाही, मग त्यांनी त्यांच्या हलगर्जीपणामुळे बंद केली. मी तर नाही म्हटलं होतं त्यांना की चालूच ठेवा, असंच सांगितलं होतं मी. पण मग त्यांना थोडंसं काही प्रॉब्लेम आला असेल तर त्यांनी बंद ठेवले आणि आता परत घेऊन गेले माझ्याकडनं. कारण डॉक्टरांनी पण नाही सांगितलं त्यांना की मी गॅरंटी घेऊ शकत नाही बुवा, हा काय आजार आहे मला काही कळत नाही. लिव्हर, त्यांच्या फुफ्फुसाला जखम झालेली आहे. नाही, द्या पण मग त्यांनी आपल्या गोळ्या घेतल्या, लिव्हर केअर घेतली, हेल्थ फोर्स घेतली. त्याच्यामुळे त्यांना इतकं बरं वाटलं की त्यांचं ब्लड पडणं बंदच होऊन गेलं होतं डायरेक्ट. मग आता अचानक उमळलं ते आता डॉक्टरांकडे. अल्कोरिच ऍड करा, अल्कोरिच. कारण ते फुफ्फुसाचं बघा, श्रद्धा बुरके मॅडमच्या टीम मधून फीडबॅक आलाय, ज्या रेड कलरच्या ड्रेसवर फुफ्फुसाचं. हा, म्हणजे बघा, आता त्यांनी पण दिलं तेव्हा माहित नव्हतं की हा फीडबॅक येईल, पण आला ना. सो द्या, म्हणजे जखम बरी झाली तर आपल्याला तो फीडबॅक मिळेल 3-4 महिन्यानंतर. हो मॅम, हो, ठीक आहे, नक्कीच. चांगला छान एन्जॉय करा मॅडम, आज वाढदिवस तुमचा. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुम्हाला भरपूर. छान एन्जॉय तुम्हीच आहेत रात्री 12 वाजल्यापासून. तुम्हीच आहात माझी फॅमिली आता सगळेजण. माझी डायरेक्ट फॅमिली जी आहे ती आता आम्ही संध्याकाळी जाऊ बाय. हो. अश्विनी म्हात्रे मॅम. थँक्यू मॅम. कोणाच्या टीम मध्ये आहेत मॅडम? कोण? मानसी मॅडम. डायरेक्ट निशा माझ्या. निशा मॅडम माझी सिस्टर, मोठी सिस्टर माझी. निशा मॅडमचे डायमंड जबरदस्त आहेत. जबरदस्त आहे. मला कधी कधी हसायला येतं. मी कुठे कुठे जाते ना, तर लोक असं सांगतात आता ते मलाच सांगतात. मी हे आहे, पण मी मानसी मॅडमच्या टीम मधून आहे. मी म्हटलं हा ठीक आहे. म्हणजे आरती मॅडमच्या टीम मध्ये असेल ना, तर ते मला सांगताना मी आरती मॅडमच्या टीम मध्ये, पण मी तुमच्याच टीम मध्ये. म्हटलं तुम्ही आरती मॅमच्या टीम मध्ये म्हणजेच माझ्या टीम मध्ये. कन्फ्युज होतात ना लोक, नवीन कळत नाही. मग म्हटलं तुम्ही खाली म्हणते मॅडम तुम्ही आमचा खांब आहे, खांब, मजबूत खांब. थँक्यू. ही आमच्या गावाकडची भाषा आहे. आमच्या खटल्याची खांब आहे तुम्ही, मेन खांब. हो, थँक्यू. अश्विनी मॅम ना बोलायला द्या. अश्विनी म्हात्रे मॅम.
येडच नुसतं. आणखी मॅडमला तरी होऊ देत. अश्विनी मॅम बोला. हॅलो हॅलो मॅम. हॅलो. आवाज येतो? ज्योती मॅम बोलतायत का? मॅडम माझा आवाज येतोय? हा येतोय, अश्विनी बोला मॅम बोला बोला ना. मी बोला ज्योती बर्गे बोलते. हा बोला. बोला मॅम. हॅलो मॅम, हॅपी बर्थडे. थँक्यू हा थँक्यू. त्याला द्या तो मानसी मॅडमचा बर्थडे. थँक्यू. मला म्हणते मला पण हॅपी बर्थडे करायचंय मॅमचं. मला हा म्हणते तू आधी कर मग मी. थँक्यू बोल थँक्यू. की आधी तू. ओके. येस मॅम, मस्त काम करायचंय, टीम मोठी करायची आहे. मृणाली मॅम आहेत सपोर्टला. ओके. हो हो चाललाय प्रयत्न मॅम. येस थँक्यू. येस. येस अश्विनी मॅम बोला आता तुम्ही. हॅलो नमस्कार, माझा आवाज येतो ना? हो येतोय. येतोय. सर्वप्रथम मानसी मॅम, तुम्हाला वाढदिवसाच्या भरभरून स्वामीमय शुभेच्छा. तुमचं थँक्यू संपूर्ण मॅम. आयुष्य निरोगी, निरामय आणि आनंदमय असं भरभराटीचं जावं. उर्वरित संपूर्ण आयुष्य ही स्वामीचरणी खूप खूप प्रार्थना आहे. आणि खरंच खूप छान वाटते. 1 मेला मॅम आम्हाला भेटल्या, आमच्याशी बोलल्या आणि आमच्या काही चुका असतील त्या मॅमने मला समजून सांगितल्या की कशा पद्धतीने काम करावं, हे कसं बोलावं किंवा किती आणि मोजकी आणि थोडक्या शब्दात कसं आपण प्रतिक्रिया आपण मांडावी, हे एक मला खूप छान प्रकारे मॅमने समजावून सांगितलं आणि त्याचा मला खूपच चांगला फायदा होईल अशी आशा बाळगते. आणि कामाची सुरुवात कशी करावी, आमच्यासाठी तुम्ही खूप मोठी प्रेरणा आहात. खरंच खूप मोठी प्रेरणा. ज्या वेळी काम करायला सुरुवात करतो त्यावेळी एकता मॅम आणि मानसी मॅम ह्यांचा चेहरा समोर येतो की त्या कशा धडपडतायत, त्या कशा रीतीने काम करतायत. मनात संघर्ष, तुम्ही म्हणाल की संघर्षाची कहाणी सांगितली की संघर्ष आपल्याला एकट्यालाच करावा लागतो. पण खरं ज्यावेळी संघर्षासाठी उभं राहतो ना त्यावेळी मनात भीती येते की आपल्याकडनं हे होईल का, आपल्याला हे जमेल का. पण ज्यावेळेला मानसी मॅमचे शब्द आठवतात आणि एकता मॅम, त्यावेळेला नक्की कळतं की नाही, त्यांनीही संघर्ष पुढे केलेले आहेत, मग आपल्यासाठी का नाही शक्य आहे. म्हणून खरंच मॅम तुम्हाला जितक्यादा थँक्यू म्हणावं ते मला असं वाटतं की खूप कमीच पडतंय. म्हणून तुम्हाला खूप 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 भरभरून शुभेच्छा वाढदिवसाच्या. आणि धन्यवाद मृणालिनी मॅम, मानसी मॅम आणि एकता मॅम. ग्रेट लीडर आम्हाला मिळाल्यात म्हणून खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. येस आणि थँक्यू. मला आधी म्हणावं लागेल की वृषाली काळे मॅम आणि मृणालिनी मॅम की आज तुम्ही ही मीटिंग अरेंज केली, कारण हे काय माझ्या अजिबात डोक्यात नव्हतं. मी म्हटलं आज वृषाली मॅमने की बिझनेस प्लॅन घ्या, आणि असेल की नाही माहित नाही, पण त्यांच्या दोघींच्या डोक्यात आलंय, म्हणजे वृषाली मॅमच्या डोक्यात आलंय आणि त्यामुळे मला तुमच्या सगळ्यांशी जवळून बोलता आलं. सो हा क्षण सुद्धा गरजेचा असतो. म्हणजे नेहमी आपण कामाचं तर बोलतच असतो, पण हा बॉन्ड सुद्धा असणं गरजेचं आहे. सो थँक्यू सो मच अश्विनी मॅम. अर्चना मॅम बोला. अर्चना मॅम मीटिंग संपवायची की नाही? बोला आता बोला. एक काँग्रेस करतायत. अर्चना मॅम बोला. मला ना ते श्लोका बोलली ना जर हॅपी बर्थडे, तो मला भारी वाटेल. पण ती काय पोरगी एक शब्द बोलत नाही, ती फक्त बघते. श्लोका नुसती बघत आहे. बोला बोला. हॅलो अर्चना मॅम बोला. थँक्यू थँक्यू. तिघी एकत्र आहेत वाटतं. मस्त मस्त छान डेमो करा आणि आपली पेन टीम जबरदस्त मोठी करायची आहे. तो भार तुमच्यावर आहे. ओके. येस थँक्यू. दोघी कुठे बसल्यात? बाजूला नाही. ओके ठीक आहे. तो खूप छान मस्त. आवाज थोडा कट होतोय, मला वाटतं ट्रॅव्हलिंग मध्ये आहात ना त्याच्यामुळे. त्याच्यामुळे. पण किती भारी वाटतं बघा. तुम्हाला मी सगळ्यांना सांगते की छान पद्धतीने टीमला गाईड करा. जेव्हा आज जर मला एवढा पे आउट येतोय किंवा हे होतंय, तर बघा आज प्रत्येक जण, आज विभूती मॅम फील्डवर आहेत, या फील्डवर आहेत, असे वेगवेगळ्या ठिकाणी फील्डवर लोक आहेत आणि काम छान पद्धतीने होतं.
सो मला तुमच्या सगळ्यांचं तर कौतुक खूप वाटतंच. पण असं जेव्हा तुमच्या टीम मधून तुम्ही पण करताय आणि तुमची टीम पण करते, ही स्टेज जेव्हा येणार आहे ना, तेव्हा तुम्ही सक्सेसच्या जवळ जाणार आहात. सो एकता मॅम, मृणाली टीम मधून सुद्धा एकाच वेळेला काम झालं पाहिजे. म्हणजे काल मला भारी वाटलं की मृणाली मॅमचा पण बीओपी चालू आहे, एकता मॅडमचा बीओपी झालाय, तिकडे ज्योत्स्ना मॅम करतायत, आज इकडे मीटिंग चालू आहे, तिकडे श्वेता मॅम काम करतायत. जेव्हा मल्टिपल एकाच वेळेला आपल्या टीम मधून 10-10, 12-12 बीओपी होतील ना, तेव्हा हे एकता मॅम 1 लाखाचं स्वप्न आहे ना आपलं खूप लवकर पूर्ण होईल. एकाच वेळेला सगळीकडे काम झालं पाहिजे वेगवेगळ्या लोकेशनला. हे देखो 2 डायमंड मेरे ट्रॅव्हलिंग कर रहे हैं. येस मॅम, थँक्यू व्हेरी मच मॅम. खरंच भारी वाटलं आजची मीटिंग. मला थँक्यू म्हणायचंय वृषाली मॅमना. त्यांनी मला सकाळी सांगितलं की मॅमनी मला आज बिझनेस प्लॅन सांगितलाय, पण मला असं वाटतंय की आपण मॅमचं आज सेलिब्रेशन आपण साजरं करूया. म्हणलं ओके चालेल, मी मॅमना टाकते मेसेज. आणि मॅमनी पण म्हटलं बघूया 2 लिंक तरी बनवूया, किंवा म्हटलं मग एकच झूम लिंक घेऊया, मानसी मॅमना सांगूया. आणि मानसी मॅमनी लगेच ती होकार दर्शवला. तर त्यामुळे थँक्यू व्हेरी मच मॅम. खूप भारी वाटलं. आणि खरंच तुमच्या असण्याने ना इतकं म्हणजे म्हणतो ना आपण की एखादं म्हणजे एकदम पूर्ण डाऊन झालेला सुद्धा उठून उभा राहील असं तुमचं व्यक्तिमत्व आहे, तुमचं मोटिवेशन आहे. आणि नेहमी कुठेही तुम्ही केव्हाही काही तरी तुम्हाला आम्ही हाक मारली तरी सुद्धा तुम्ही सदैव तयार असता. आणि सगळ्यांच्या बरोबर जसा कृष्ण प्रत्येकाबरोबर असतो तसे तुम्ही आहात, तर तुम्ही आमच्या प्रत्येकांबरोबर एकदम असता. आणि त्यामुळे सगळेजण आपण असेच पुढे जातोय. आणि सगळ्यांना मला तेच सांगायचंय की प्रत्येकाने छान काम करा. आणि जसं मॅमनी सांगितलं की प्रत्येकाने तुमचं स्वतःचं काय मत आहे ते सांगा, आणि ते सांगितलं. आणि सगळ्यांना त्याच्याबद्दल ऑल द बेस्ट. आणि तुम्ही खूप छान मस्त पुढे जाणार आहात, आणि आपली टीम खूप छान होणार आहे. तर थँक्यू व्हेरी मच मॅम. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एंड करायची बोला बोला. बघा आपला कॉल झाला रात्री आणि म्हटलं बिझनेस प्लॅन घेते, पण जसं 12 नंतर मेसेज बघितले तसं माझ्या डोक्यामध्ये आलं की म्हणलं बिझनेस प्लॅन तर होईलच परत, पण म्हणलं मॅडमचा स्पेशल दिवस आहे तर आणखी स्पेशल झाला पाहिजे आपल्याकडून. म्हणून मी मृणाली मॅडमला मेसेज टाकला की आपण असं असं करूया आणि मॅडमसाठी एक मीटिंग अरेंज करूया, जेणेकरून प्रत्येकाला त्यांचे फिलिंग्स सांगता येतील आणि मॅडमना सुद्धा ह्याच्यातून खूप आनंद मिळेल. कारण मगाशी म्हटलं की आपण सगळे त्यांची पहिली फॅमिली आहोत, त्यांच्या फॅमिली बरोबर त्या एन्जॉय करणारच आहेत, पण आपण सगळे लांब असल्यामुळे त्यांना त्याजवळ फिजिकली जाऊ शकत नाहीये, तर अशा मीटिंग थ्रू त्यांना तो आनंद द्यावा हाच माझा उद्देश होता. आणि तुम्ही सगळ्यांनी तो सक्सेसफुल केला, तुमच्या विषय सगळ्यांच्या मॅडम पर्यंत पोहोचल्या, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे सुद्धा आभार. थँक्यू सो मच मानसी मॅम. मॅडम आमचा एक डायमंड आलाय अजून विश करायला मॅडमला. जरा प्लीज त्यांना अनम्यूट करा. अरे बापरे, हो त्यांच्याशिवाय करू मीटिंग एंड शकता नाही ते करू शकत, स्वतः त्यांच्याशिवाय करू मीटिंग एंडच नाही करू शकत. मी नाही ऍक्च्युली काय माहिती का, त्या ज्या ना मीटिंग सगळं अटेंड करतात, दुपारची रात्रीची अगदी एकदम छान. मग मी म्हटलं आज का नाही येत त्या, आणि त्यांना करायची पण असेल एखाद्या वेळेस बाहेर असतील, म्हणून मी त्यांना कॉल केला, म्हटलं तुम्ही अटेंड करा, मॅडमला विश करा म्हटलं. त्यांनी लगेच अटेंड केली, बाहेर होत्या त्या. जबरदस्त जबरदस्त फीडबॅक होत्या मॅडम, मिस केलात पण ठीक आहे. आता तुम्ही तुमचं एकतर तुम्ही सब्जेक्ट असा आहे की तुम्ही काय शिकलात, तुम्हाला काय आवडतंय, आणि आता इथून पुढे तुम्ही ह्यातली कुठली गोष्ट घेऊन काम करणार आहेत आणि काय चॅलेंज घेताय ते सांगा. हर्षाली मॅडम कुठेतरी जाऊन आलायत, बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा माझ्याकडून. आणि मी तुम्हाला चॅलेंज देते की आपल्या आवाज कट झाला. गोल्ड होण्याचा प्रयत्न करणार बोलला का? येस येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड, मस्त. आली ऑन द स्पॉट 2 जॉईनिंग झाले. हो, आणि आता नवीन मेंबरला पण भेटवते वाटले. आवाज कट होतो, नेटवर्क नाहीये, आवाज येत नाही, नेटवर्क नाहीये, नेटवर्क. ओके, तो सगळ्यांनी तेच आहे की बऱ्या पुढच्या बर्थडे पर्यंत
जे आता सिल्वरला आहे त्यांनी अगदी गोल्ड पण डायरेक्ट प्लॅटिनम पर्यंत पोहोचायचं आहे. आणि टीमवर्क केल्यानंतर हे सहज शक्य आहे. तुमच्या अंडर येणाऱ्या नवीन व्यक्तींना जर तुम्ही मोटिवेट केलं आणि त्यांच्या थ्रू काम करत गेलं तर हे सगळं सहज शक्य आहे. कारण मला सुद्धा स्वतःला वाटलं नव्हतं की इतक्या पटकन म्हणजे मी सफायर पर्यंत पोहोचेन. पण आता मला असं म्हणजे मला असं वाटलं होतं की या अॅन्युअल पर्यंत मी ब्ल्यू सफायर नाही होऊ शकणार, कारण बरंच डबलचं टार्गेट आहे. म्हणजे 5,000 जर सफायरला आहे तर ब्ल्यू सफायरला डायरेक्ट 10,000 आहे. पण आता ज्या पद्धतीने आपली टीम काम करते तर अॅन्युअल पर्यंत ब्ल्यू सफायर आरामात होऊन जाईल. सो मी ब्ल्यू सफायर होणार म्हणजे तुमच्यापैकी बरेच जण प्लॅटिनम होणार, गोल्ड होणार, सिल्वर होणार आहेत. सो सगळ्यांनी छान काम करा आणि मी तर सपोर्टला आहे, पण तुमच्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण झालेली बघायला सुद्धा मला आवडणार आहे. सो आणि माझी मुलगी मला म्हणाली जेव्हा मी रात्री डायरेक्टर जे आहेत गोल्ड डायरेक्टर त्यांचा कॉल चालू होता, तर मी या सगळ्यांना म्हटलं की गेल्या वर्षभरात जर मी कधी रागाने तुम्हाला काही बोलली असेल तर मला सॉरी. तर मला म्हणे हो हो फक्त तीच फॅमिलीला बोल, आम्हाला तर कधी काही बोलूच नकोस, आम्हाला किती पण बोलते पण बोलत नाही सॉरी म्हणून. सो त्यांना पण असं वाटतंय की तुम्ही माझी फर्स्ट फॅमिली झालाय. इतक्या लेवल पर्यंत मी VR मोर मध्ये काम करते. सो तुम्हाला सुद्धा या चार्जर ठेवलं का तुम्ही? ओके चलो मॅडम मी ठेवते हा, आता काम येते आता गाडीवर. हो 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 येस नेटवर्क मॅम, नाही. तुमचा आवाज पण येत नाहीये. बाय खूप बाय. खूप शुभेच्छा. येस मॅम, ठेवा ठेवा. येस येस मॅम. थँक्यू सो मच. सो उद्या मच पुन्हा मॅम. भेटू. आणि नाशिकला जे जे येणार आहेत त्यांनी जवळ येऊन भेटून जा, स्पेशली भेटून जा. ओके, कारण कधी कधी गोंधळ असतो, गर्दी असते, पुढे असते, तर मग मला भेटत नाहीत. सो जे पण नाशिकला येणार आहेत त्यांनी जवळ येऊन भेटून जा. ओके सगळे आवाज येणार. मी बोलू का पण? हो तुमचा आवाज येतोय शशिकला मॅम, बोलू शकताय डायरेक्ट, बोला. मॅम मी बोलू शकते का? हो हो येतोय हो तुमचा येतोय आवाज, बोला. बोला. हा, मी शशिकला वैद्य बोलते. मी मगापासून ट्राय करते बोलायचं पण होत नव्हतं, म्हणतात तर असं बोलूया. सगळ्यात पहिलं मतलब मानसी मॅमला हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच मॅडम. आणि मी त्यांना परवाच भेटून आली, फर्स्ट मीटिंग झाली, खूप छान झाली तुमच्यासोबत मॅडम मीटिंग. खूप बरं वाटलं, आता काम करायला उत्साह आलाय. येस येस थँक्यू सो मच शशिकला मॅम. आणि शशिकला मॅम हे माझ्या न्यू जॉईनिंग आहेत आणि खूप छान पद्धतीने आता मीरा रोड, भाईंदर आणि हा सगळा एरिया कव्हर करणार आहेत लवकरच. तो आपण करू जबरदस्त काम मॅम. थँक्यू. चलो येस मॅम. एंड करायची करूया. का मीटिंग? येस येस येस